टीका करण्यासारखी मी कधी कामं केली नाही, कधी करणारी नाही, तेवढा विश्वास आहे माझ्यावर. सोशल मीडियावर आपण जे काही बघतो ते खरंच योग्य आहे का? भगवंताची कृपा म्हणजे गुरु भेटणे आणि उगाच पैशाची हाव म्हणून कीर्तन करते, कथा करते. कथा करणाऱ्याचा सुद्धा घातक आहे. जोपर्यंत आपल्याला गुरुचा आशीर्वाद भेटत नाही, गुरुची कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण कथा कीर्तन करू नये. ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेस आपल्या मनामध्ये जेवढे विकार आहेत ते नष्ट होतात. तेव्हा तुला असं वाटलं की माझ्या मनामध्ये अहंकार आलेला आहे, पहिलं तर माझ्याकडून हे घे. कृपा ही भगवंताची असते, कृपा ही गुरूंची असते, कृपा ही माता पितांची असते. जोपर्यंत माता पितांची आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत आपण आदरणाने पुढे जाऊ. माझ्यामुळे लोकांपर्यंत भगवंताची योग्य कथा पोहोचली. उद्धवाला सगळ्यात उच्च जे आहे ते ज्ञान, प्रेम नाही. का ग्रहण करायला तोच व्यक्ती जातो ज्यांनी अध्यात्म थोडं तरी अनुभवला आहे, कथा थोडं तरी ऐकलेला आहे. तोच व्यक्ती कथा ऐकायला दीक्षा घ्यायला जाणार. गोपिकांनी एवढ्या आनंदित होतात की प्रत्येक जण ते पत्राकडे धावतात आणि ते ओढून घेतात, म्हणजे फाटून गेलं सगळं. उद्धवजी म्हणतात की काय वाचणार आता त्याच्यामध्ये, फाटून गेलं. तर तुम्ही ते पैशासाठी करताय की व्ह्यूज येतील युट्यूबवरती वगैरे, म्हणजे सबस्क्रायबर्स वाढतील, तुम्ही पेमेंट सुरू होईल, याच्याकरता जर तुम्ही ते करताय तर ते पुढे जाऊन घातकच आहे. गुरुचं नाव मुखाने घेऊन एकदा कदाचित परिचय देण्याकरता नाव घ्यावं, त्यावेळेसही क्षमा मागते. भगवंताची प्रतिमा समोर असते त्यावेळेस एक संवाद साधायला फार सोपं जातं. पण नाम म्हणजे एक तिकीट आहे, जे की त्यात आपण वैकुंठाला जाते त्यावेळेस तिथे कामी येते. ते नसेल तर आपण नरकात होतो. रामकृष्ण हरी. आपण सोशल मीडियावर भरपूर सारे पेजेस बघतो, इन्फ्लुएन्सर्स बघतो आणि त्यासोबतच कीर्तनकार, कथाकार या सगळ्या गोष्टी आपण बघतो. आज खरं तर मी स्वतः कन्फ्यूज आहे. आज मी ज्या व्यक्तीसोबत आपण बोलणार आहोत, हा अनुभवाची चर्चा आपण जी करणार आहोत आपल्या या वारी मराठी या चॅनलच्या अनुभव या सिरीजमधनं. तर यासाठी आपल्यासोबत आहेत गीता कृष्ण हरी. तर दोन गोष्टी माझ्या मनात कन्फ्युजन ह्या गोष्टींचं असतं की सोशल मीडियावर आपण जे काही बघतो ते खरंच योग्य आहे का, किंवा आपण जे कीर्तनकार बघतो किंवा जगजगाट बघतो ह्या सगळ्या गोष्टींचा, या गोष्टीमध्ये जे आपले साधू संत आहेत त्यांचे जे अभंग असतात याच्याशीच हे विरोधाभास वाटणारं असं दृश्य आपल्याला दिसतं. या गोष्टीबाबत माझ्या मनात थोडासा शंका तर आहेच, वाईट वाटतं. मात्र दुसरा भाग हा आहे किंवा दुसरी बाजू ही आहे की थिल्लरपणा करून सोशल मीडियावर किंवा कॅमेरा समोर नाचून व्ह्यूज कमवण्यापेक्षा जर कुणी परमार्थाच्या गोष्टी, परमात्म्याच्या गोष्टी सांगून जर सोशल मीडियावर काही कंटेंट टाकत असेल तर ती गोष्ट किती छान ना. त्यात काय कमीपणा किंवा त्यात काय वाईटपणा. त्यामुळे चांगलंही वाटतं की चला कुठेतरी हा जो थिल्लरपणा आहे त्याला बॅलन्स करणारी अशी भरपूर सारी तरुण पिढी आहे जी या परमार्थाला कॅमेरावर किंवा आपल्या स्क्रीनवर आणत आहे. सो याच्यामध्ये मी अडकलेला असा व्यक्ती म्हणूयात, साधारण जीव. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही आलात या ठिकाणी या चर्चेमध्ये. आपण या ठिकाणी ही जी सिरीज आहे याचं नाव आहे अनुभव. अनुभव म्हणजे काय, जो काही परमार्थाचा आपण अनुभव घेतो किंवा ज्या काही आपल्या आयुष्यातल्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवणे, जेणेकरून एक प्रेरणाही मिळते आणि आपल्या मनातल्या शंका पुसून काही जातात. तर सगळं जाऊ देऊ, मला तुमचं फक्त सोशल मीडिया पेज व्यतिरिक्त तुमच्याबद्दल काहीच नाही माहिती. तर तुमची ओळख ती कशी करून द्याल? म्हणजे मी कथाकार आहे, कथा कीर्तन. अच्छा. याच्यातून माझं सध्याच्याला सुरूच आहे. शिक्षण वृंदावनला झालेली, त्याच्यानंतर कथा महाराष्ट्रामध्ये येऊन करते, बाहेरही करते, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तिकडे कथा करते. माझी ओळख फक्त एक कथाकार म्हणूनच आहे, कीर्तनकार म्हणूनच आहे. बाकी शिक्षणाचं बॅकग्राऊंड जर म्हटलं ते फक्त एक शिक्षण घेण्यापुरतं आहे, म्हणजे MA केलेले संस्कृतमध्ये. त्याच्यानंतर मी फक्त आता सध्याच्याला जे आहे माझं पूर्ण आयुष्य हे फक्त कथेमध्येच आहे, की कथा करणं, लोकांपर्यंत जे भागवतातलं ज्ञान आहे, जे की व्यासांनी शुकाचार्यांनी सांगितलं. शुकाचार्यांनी राजा परीक्षेच्या माध्यमातून नंतर सोजी महाराज आहेत, त्यांनी नंतर कथा बाकींपर्यंत पोहोचली. शौनकादिक 28,000 शौनकादिक ऋषी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचले. ती नंतर आतापर्यंत आता जेवढे काही कथाकार आहेत, जेवढे काही कीर्तनकार आहेत ते व्यासांच्या माध्यमातून इथपर्यंत आले आहेत. मग जे व्यासांनी भागवत सांगितलेलं आहे
ते मूळ भागवत मी कसं लोकांपर्यंत योग्य पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जसं शिकले आहे तसं शिकवण्यात आलं तसं मी लोकांपर्यंत पोहोचवते. माझी ओळख फक्त एक कथाकार म्हणूनच आणि मला तीच टिकवायची आहे की मला फक्त याचं कथाकारच पूर्ण आयुष्य त्याच्यातच व्यतीत करायचं. अच्छा, कथाकार. का बरं वाटलं तुम्हाला की कथाकार बनावं? ज्यावेळेस मी शिक्षण घेत होते त्यावेळेस कुठं ना कुठे एक मला असं वाटायचं की शांतता नाही, म्हणजे कुठेतरी गोंधळलेली. आणि ज्यावेळेस गोंधळलेलं वाटायला लागलं तर त्यावेळेस एक मनामध्ये असं वाटलं की माझे बाबा भजन खूप ऐकतात. मग भजन वगैरे ऐकतात, मग कथा त्यांचं पारायण वगैरे सुरू असतं. त्यावेळेस वाटलं की आपणही केलं पाहिजे. मग सहज म्हटलं की कुठं जायला पाहिजे किंवा कुठं मनाला थोडी शांतता भेटेल. मग असंच ऐकलं होतं की वृंदावन असतं. एक मला वृंदावन म्हणजे काल्पनिक वाटत होतं, जसं की वैकुंठ आहे की आहे, पण पाहिलेलं नाही कोणी, फक्त एक कथांमध्ये पुराणांमध्ये आहे. तसं वैकुंठ आपलं वृंदावन मी ऐकण्यात होतं, कधी गेले नव्हते. मग मी सहज एकदा पहाटे बाबांना फोन केला, म्हणलं की मला वृंदावनला जायचं. म्हणजे ठीक आहे, जाऊया, कशासाठी जायचे. मग सहजही आता शिक्षण सोडून डायरेक्ट म्हणू शकत नाही की मला शिक्षण सोडून द्यायचं, मला डायरेक्ट वृंदावनला जायचे. तर म्हटलं की मला कथा शिकायची. त्यावेळेस मला कथेचं काही माहीत नव्हतं. कथा 7 दिवस असते, कथा अशी असते, म्हणजे 4 तास बसावं लागतं, काहीतरी बोलावं लागतं लोकांपर्यंत, ते करावं लागतं. तर मला काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेस नंतर बाबांना म्हटलं की मला वृंदावनला जायचं आहे. आणि बाबा म्हटले की ठीक आहे, तू जाऊ शकतेस. मग आता एकटीला ते आता जर कुठेही म्हटलं, सध्याचा काळ असा आहे की कुठेही मुलगी सुरक्षित नाही एकटी. मग माझी आई माझ्यासोबत आली आणि नंतर मी मनाला शांतता भेटावी म्हणून वृंदावनला गेले. आणि एक वृंदावनमध्ये मला शांतता भेटेल असं वाटलं होतं. पण मला ज्यावेळेस नंतर कथेमध्ये आनंद भेटायला लागला, मग नंतर पूर्ण शांत होऊन गेले मी. कथेमध्ये काहीतरी आलं, मग नंतर तोच आनंद, तीच शांतता लोकांनाही भेटावी म्हणून नंतर मी कथा वगैरे लोकांपर्यंत जास्त पोहोचायचा प्रयत्न करेल. अच्छा. सो वृंदावनला किती, म्हणजे ही कोणत्या सालची गोष्ट आहे वृंदावनला जाणे? तरी 2020-21. 2020-21. अच्छा, म्हणजे माझं 3-4 वर्षापूर्वीच तुमचा प्रवास सुरू झाला. घरी परंपरा सुरू, म्हणजे घरी अध्यात्म ओढ सगळीकडेच आहे. माळकरी सगळे आहे घरामध्ये, कोणी सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळ. परंतु 10वी पर्यंत रुद्राक्षाची माळ घालायची मी, कारण की नाथ संप्रदाय माझ्या बाबांनी फॉलो करतात. तर मग रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यामध्ये असायची. नाथ संप्रदाय म्हणजे जे की दत्त महाराजांची पूजा करतात, जे की नवनाथ यांची पूजा करतात, तेच वारकरी संप्रदायाचीच ते म्हणजे जसं की आदिनाथ गुरु सकळ शितांचं मच्छिंद्रतयाचं मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षशास्त्री केलं, गोरक्षवाला गहिनीप्रसाद निवृत्ती जातात. तर हे सगळं निवृत्ती महाराजांनी नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह वगैरे केले. ही सगळी नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाशीच जोडलेला आहे. तसं की घरी नंतर नाथ संप्रदाय सुरू होतं. बाबांनी कथा वगैरे सांगायची. मग रामायणाच्या कथा असतील, भगवान श्रीकृष्णाच्या कथा असतील, ते सगळे मी बाबा सांगायचे. नंतर तिथून पुढे नंतर मी या क्षेत्रामध्ये आले. हळूहळू कथाकार. पण तरी तुम्ही मुळात आता भागवताचं अध्ययन केलंय. इथे आता मुळात जो एक प्रश्न माझा आहे, जो तुम्हाला मी फोनवर पण सांगितला, की प्रेमानंद महाराज म्हणतात की जब तक आपको परमात्मा का काय म्हणतो आपण, जोर परमात्मा भेटत नाही किंवा साक्षात्कार जोर होत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाचा प्रसार करणे हे एक प्रकारे महाघातक पाप आहे, असं मी प्रेमानंद महाराजांना एकदा बोलताना ऐकलं. त्यासोबतच आपण मी एकदा साखरे महाराजांना विचारलं, तर ते म्हटले की ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली त्यानेच कीर्तन करावे, याच्यात तर मी बसत नाही म्हटले. मात्र मग त्यांनी पुढे काय सांगितले, ज्यांनी तपश्चर्या केली किंवा अध्ययन केलं, याबद्दल काय म्हणतात? नाही, ते एकदम बरोबर आहे. कारण की आजकाल असे कीर्तनकार झालेत किंवा कथाकार झालेत, माझ्या पाहण्यात पण अशा आहेत की त्यांनी गुरुमुखी नाही आहेत. त्यांनी गुरुकडे जाऊन अध्ययन केलेलं नाही, योग्य ठिकाणी जाऊन ते विद्या ग्रहण नाही केलेली, आणि फक्त वाचन करून कथा करायला लागले. मी भरपूर जण जर विचारलं की तुम्ही कथा कोणाकडे शिकलात, ते सरळ म्हणतात की मी कथा कोणाकडे शिकलेलो नाही किंवा शिकलेली नाही, मी वाचून माझा घरी अभ्यास केला नाही. एखादा डॉक्टरचं घरी पुस्तकं वाचून जर ऑपरेशन वगैरे करायला लागलं, माणसं मरतील. तसंच ते बरोबर आहे, जोपर्यंत आपण गुरुमुखी होत नाही. जसं म्हटलं जातं की एखादा शिष्य तेव्हा परिपक्व असतो ज्यावेळेस त्याला गुरुचा आशीर्वाद असतो. आणि प्रेमानंद महाराज म्हणतात की जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत भगवंताचा प्रचार करणं हे घातकच आहे. ते अगदी बरोबर आहे.
भगवंताची कृपा म्हणजे गुरु भेटणे. जसं की नामदेव महाराजांना देव भेटले होते, देव सोबत खेळायचे, नाचायचे, जेवायचे. परंतु ज्यावेळेस नामदेव महाराज आळंदीला आले, मुक्ताई मातेचं दर्शन वगैरे सगळ्यांना झालं, ते त्यांचा तिथे प्रसंग सगळ्यांना आता माहिती येतो. तर त्यावेळेस मुक्ताई माता म्हणतात की ते दर्शन घेत नव्हते. तर मुक्ताई मातांनी रागात म्हणला की अखंड जयाला देवाचं परी अहंकार नाही गेला. तर त्यावेळेस नामदेव महाराजांना साहजिक राग आला आणि ते रागात पंढरपूरला गेले देवापुढं. ते म्हणाले की देवा ती लहानशी मुक्ताईची मुरडी मुक्ता ती मला अशी म्हणली. त्यावेळेस भगवंत म्हणतात ती जी बोलली ती आईच्या अंतःकरणाने बोलली. जसं की एखादा तुला मी प्राप्त झालेलो आहे परंतु माझ्या निर्गुण निराकार रूपाचा साक्षात्कार अजून अनुभवाला आला नाही, म्हणून तुला गुरु करणं खूप गरजेचं आहे. ते नंतर विसोबा नंतर जातात, तिकडं अनुग्रह प्राप्त होतो. तसं की जर एखादा व्यक्ती असेल, जर ते भगवंताचा प्रचार करते किंवा कथा कीर्तन करते, त्याला गुरुचा आशीर्वाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद असतो, गुरुचा आशीर्वाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद. तर ते असणं फार गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की म्हणजे आपण वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देऊ. जोपर्यंत मनामध्ये भगवंताप्रती प्रेमच नाहीये, भक्तीच नाहीये आणि उगाच पैशाचे हाव म्हणून कीर्तन करतोय, कथा करतोय, याला कथा करणाऱ्याचा सुद्धा घातक आहे आणि जो ऐकतोय त्याच्या मुखातून त्याला सुद्धा ते घातकच आहे. जसं की जर लोभी व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी सांगते आणि तुम्ही ते ग्रहण करताय तर त्याचा परिणाम तुमच्यावर येणार आहे. त्याच्यामुळे म्हणतात की लोभी गुरु लालची चेला दोन नरक मी ठेवून ठेवा. कारण की जर एखादा गुरु जर शिष्याच्या संपत्तीवरती डोळा ठेवून असेल किंवा एखादा शिष्य जर गुरुच्या संपत्तीवरती डोळा ठेवून असेल आणि ते त्याच्या म्हणजे एक आपण म्हणू शकतो की दोघांचे लोभे आहेत एकमेकासाठी, तर ते दोघं नरकातच जाणार, त्यांना दोघांनाही भगवंताची प्राप्ती होणार नाही. तसंच की जोपर्यंत आपल्याला गुरुचा आशीर्वाद भेटत नाही, गुरुची कृपा प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण कथा कीर्तन करू नये. आणि कृपा म्हणजे आपण असे म्हणून आता मी कालच्या कीर्तनामध्ये ऐकले की महाराज ते म्हणते की कृपा हा शब्द आपण कुठेही यूज करायला लागलो आजकाल. म्हणजे कृपया आपण जेवण करून जावे. तर कृपा जी आहे ती खूप उच्च आहे. कृपा ही भगवंताची असते, कृपा ही गुरूंची असते, कृपा ही मातापितांची असते. जोपर्यंत मातापितांची आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत आपण अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकत नाही. मातापितांची कृपा म्हणाल की आई गुरुची कृपा तर आहे आणि माता पिताच्या कृपेबद्दल जर एखादा म्हटलं मला तर आई वडिलांचीच कृपा प्राप्त झाली तर जर आई वडिलांची कृपा प्राप्त झाली म्हटल्यानंतर काहीच नाही. कारण की भक्त पुंडलिकासाठी भगवंत 28 मानपासून उभे आहेत विठ्यावर. कंडिशन काय की आई वडिलांची कृपा की भगवंताही दर्शन दिले? आई वडिलांमध्ये जर देव पाहिलं तर मला वाटतं की ते, कारण की जीवन ज्यांनी दिलेले, आपण म्हणतो की आईने जन्म दिलेला आणि आपण एक वेळेस आता आम्ही कथा करा, आम्ही म्हणतो की अखंड ब्रह्मांड नायक जो की संपूर्ण सृष्टीचा रचयिता आहे. श्रीमद भागवत महापुराणाचा प्रथम श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे सच्चिदानंद रूपाय, जो सत्य चित्त आनंद प्रदान करणारे तो भगवंत, जो विश्वाला निर्माण करतो तोही भगवंत आहे. जसं की भरपूर झाडं असतील, मनुष्य असतील, प्राणी असतील, सगळ्यांना निर्माण करणारा भगवंत आहे. मग त्याच्यामध्ये माता पिता पण आहे, मग तो भगवंत आहे. खरं तर साक्षात भगवंताला म्हणजे दोघाला वेगळं मानायचं नाही, माता पिता वेगळे आहेत आणि भगवंत वेगळे आहेत. जर आपण असं म्हटलं की भगवंताची पूजा नाही करायची, फक्त माता पिता, तरी देव प्राप्त होऊ शकतो. किंवा आणि देवाचीच फक्त पूजा करतोय आपण, देवाची म्हणजे उठल्यापासून ते ब्रह्ममुहूर्तावरती उठतोय, संध्याकाळी झोपताना पूर्ण पूजा अर्चना करून हे करतोय आणि माता पितांनाच पाहत नाही आपण, त्यांची सेवा करणं, त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल जे कर्तव्य आहे आपलं तेच पूर्ण करत नाही, तर मग देव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणजे सॉरी मी पूर्ण मागं जातो. कृपा हे तुम्ही एक्सप्लेन करत, कृपा ही कशी थोडंसं पुन्हा एकदा सांगाल की? कृपा म्हणजे माता पितांची कृपा. नाही सगळं म्हणजे तुम्ही म्हणाले की कृपा हा शब्द कोणी कसाही वापरतो, तर कृपा ही विशेष कसं समजावं की एखाद्यावर कृपा आहे? एखाद्यावरती कृपा असा म्हणजे गुरुची कृपा एखाद्यावरती झालेली आहे. ज्यावेळेस गुरुची आपल्यावरती कृपा होते त्यावेळेस एखादी कथा आपण ऐकते किंवा देवाला आपण पाहतोय, मूर्तीला पाहतोय, एखादं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चित्र आहे. अप्रत्यक्ष म्हणजे कथा कोणतरी सांगते, आपण डोळे बंद केले आहेत आणि ज्यावेळेस त्यांच्या शब्दातून ज्यावेळेस मनामध्ये जी प्रतिमा तयार होते ती भगवंताचं सूक्ष्म रूप असं म्हणतात. भागवतामध्ये सूक्ष्म रूप आणि
असे रूप सांगितलेले आहेत भगवंत. ते ज्यावेळेस बघून डोळ्यामध्ये ज्यावेळेस अश्रू यायला लागतात तर त्यावेळेस ती कृपा झालेली म्हणायची. म्हणजे नकळत देवाविषयी जे चर्चा ऐकायला येते त्यावेळेस डोळ्यातून अश्रू येतात. किंवा मंदिरामध्ये गेलो तर आपण भगवंताकडे पाहतो ना, अचानक डोळ्यामध्ये पाणी येते. कुठलीच तक्रार नाही जीवनाची, काहीच नाही, पण डोळ्यात अश्रू येते. आणि नाहीतर आपले भरपूर शंका असतात, जरा काही झालं की देवाच्या डोक्यावरती खापर फोडायचं, देवा तुझ्यामुळे झालेलं. तर पापातही नाही आपल्या आणि पुण्यातही नाही, परंतु देवा तुझ्यामुळे झालं. तर ते अश्रू वेगळे. परंतु देवाला पाहिल्यानंतर एक फक्त त्याच्याकडे पाहून अश्रू येत आहेत. जसं की पंढरपूरला गेल्यानंतर भरपूरांचा भाव असतो की देवाला मागायला जातात. मी भरपूर कथेमध्ये सुद्धा म्हणते, लोक वारीला जातात, देवाला पाहायला जातात, भेटायला काहीतरी मागायला जातात, नवस असतो देवांचा, वारीला जातात, दर्शनाला जातात. मला असं म्हणायचं कधीतरी भेटायला जाऊ देवाला, की तू 28 युगांपासून तिष्ठत उभा आहेस विठेवरती, भक्तांना दर्शन देतोयस, तर मी तुला भेटायला आले. मला तुझ्याकडून काही नकोय, तू सुद्धा नकोयस मला फक्त तुला, म्हणजे देवा मला तू काही बाकी नकोय, मला फक्त तू पाहिजे. ती सुद्धा एक मागणी. तर मला असं वाटतं काहीच मागायचं नाही, फक्त तुला भेटायला होता. ज्यावेळेस हा भाव पूर्ण अंतःकरणातून येतो त्यावेळेस गुरुची कृपा झालेली असते आणि ही कृपा असते. अच्छा, सो जसं प्रेमानंदजी म्हणतात किंवा इतरही महात्मे म्हणतात त्यानुसार तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे की कृपा प्राप्त होणे म्हणजेच देवाची कृपा. मग ती कुठल्याही मार्गाने होऊ शकते, गुरुच्या मार्गाने होऊ शकते, आई वडिलांच्या मार्गाने होऊ शकते, पण कृपा असणं गरजेचं आहे कथा कीर्तनकार बनण्याकरता. नाहीतर फक्त पाठांतर करून कथा कीर्तनकार बनणं. एखाद्याने पाठांतर केले, भागवताचं पाठांतर केले आणि तो कीर्तनकार बनला किंवा काय म्हणतो कथाकार बनलाय, त्याच्यामध्ये आणि तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंज असू शकतो, काय फरक असणार आहे साधनेमध्ये म्हणू आपण सरळ. साधारणतः एखाद्याला बघायला ज्यावेळेस ते फरक जाणवणार नाही. म्हणजे वेश तर एकच असणार, तोही गंध लावतो, आम्ही गंध गळ्यामध्ये तुळशी माळा असणार. तर ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेस आपल्या मनामध्ये जेवढे विकार आहेत ते नष्ट होतं. जसं की द्वेष, अहंकार, मद, मत्सर, हे सगळे जे विकार आहेत ते कृपेने दूर होतात. ज्यावेळेस गुरुची कृपा होते किंवा भगवंताची कृपा होते पहिल्यांदा हे विकार गेले जातात. जसं की गहू चालतो आपण, त्यावेळेस सगळे खडेवरती येतात किंवा खाली पडतात वगैरे. तर ज्यावेळेस जेवढी भजनाने घुसळण होते त्यावेळेस तसे ती विकार खाली पडायला लागतात आणि ती कृपा असते. इन जनरल तुमची एक विचारू माझी, म्हणजे तुम्ही याला नकार देऊ शकता, मात्र तुम्ही तुमची साधना की तुमचा दिनचर्या काय असते किंवा तुमची साधना काय करता इन जनरल? माझं टाइम सकाळी तर एक 5-6 दरम्यान असतो. कधी कधी थोडासा उशीर पण होतो माझा. तर जर मी दुसरीकडे कुठं कुणाच्या घरी गेलेली असेल तर माझा पुरेपूर प्रयत्न असतो की मी जे करते ते लोकांना कळू नये. म्हणजे मी जप करत असेल, जर मी माळ्यावरती करत असेल तर मी लोकांना दाखवणार नाही. म्हणजे माळ बॅगमध्ये असणार, माझा जप सुरू असणार, मी लोकांना दाखवणार नाही. ते मला असं वाटतं की ज्यावेळेस मी जास्त लोकांसमोर करते, वैयक्तिक माझा असा अनुभव आहे की मला ते नंतर ते कमी झालेला जाणवतं. मग ते कमी होऊ नये म्हणून मी लोकांपासून लपवते. धन दाखवलं की कमी होतं. तर मी ती हे करते. आणि लड्डू गोपाल सेवा असते माझ्यासाठी. लड्डू ठाकूरजी सोबत असतात, त्यांची सेवा अखंड सुरू असते. की मी म्हणते, माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस भगवंताची प्रतिमा समोर असते त्यावेळेस एक संवाद साधायला फार सोपं जातं. तर एक ठाकूरजींची सेवा असते, त्याच्यानंतर नामजप, गुरुमंत्र, त्याच्यानंतर जो भागवताचा मंत्र आहे ते मंत्र. आणि हरे कृष्ण ही भगवद्गीतेतील इस्कॉनचे लोक वर्णित जातात. भागवत महापुराणामध्ये जी श्लोक आहे ती कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा, कृष्णाय वासुदेव, जे की प्रल्हादजीने वगैरे. हरे कृष्ण हा पण महामंत्र आहे असं म्हणतात आणि तो भागवतातनंच आलाय असं म्हणतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये नाही. भागवत महापुराण वेगळं आणि भगवत गीता वेगळी. नाही, भगवत गीता वेगळी. गीतेमध्ये तर आय थिंक हरे कृष्ण मंत्र नाहीये. गीतेमध्ये तर सरळ तत्वज्ञान आहे आणि त्यामध्ये कृष्णाने सांगितले बाबा असा मी, असा तू आहे, असं आपण सगळं आहे संपूर्ण सृष्टी. त्याच्यामध्ये मंत्र वगैरेचं तर काही सांगितलेलं नाही. माझी भक्ती कर, नाही जमलं तर हे कर्म असं कर वगैरे सांगितलं. पण हरे कृष्ण हा महामंत्र आहे असं मी इवन नॉन इस्कॉनच्या आश्रम म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या काही आश्रमांमध्ये मी तिथे एक
मोठ्या आश्रमावर मोठं की कलयुग का महामंत्र भागवत महापुराण में जो बताया गया है हरे कृष्ण म्हणजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण. तर हा भागवतातला आहे असं ऐकलेलं मी. नाही, भागवतामध्ये नाही. नाही? जेवढा माझा पूर्ण अभ्यास आहे तोपर्यंत भागवतामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये हरे कृष्ण जे मंत्र आहे तो नाही. अच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय. खरं तर हा माईकवरती श्लोक घ्यायचा नाही असं म्हणतात, कारण हा गुपित मंत्र आहे जे की नारदांनी प्रल्हादांना दिला. अच्छा. नारदांनी ध्रुवजींना दिला. हा जो मंत्र आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, म्हणजे हा जो मंत्र आहे तो मुख्य आहे भागवत महापुराणामध्ये. ओके. वासुदेवाय नमः. हा. आणि श्री कृष्णाय वासुदेवाय हरे हरे परमात्मे. हा तो सुद्धा भागवत महापुराणामध्ये असेल. अच्छा. हा, तो श्लोक आहे. ज्यावेळेस भगवंताने भरपूर राजाची बंदीगृहामध्ये होते, त्यांनी ज्यावेळेस ते मुक्त केले, तर त्या राजांनी त्यावेळेस भगवंताची स्तुती केलेली, स्तुतीचा श्लोक तो आहे. अच्छा. त्या बंदिवासातनं मुक्ती झाल्या. हा, म्हणून ते भरपूर वेळेस आपण एखाद्या संकटामध्ये असतो त्यावेळेस एक देवाला म्हणू शकतो की ते आम्हाला या संकटातून मुक्त कर. प्रेमानंदजी पण सांगतात की हा. इस मंत्र का जाप करलो तो हर संकट से मुक्त हो जावे. मुक्त हो जावे. हा, कारण की आपण कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये असतो, एक तो पण एक कारागीरच आहे. देवाला म्हणजे तू तिथून मुक्त करू शकतो तर इथूनही करू शकतोस. ठीक आहे. प्रत्येकाकरता आपण प्रत्येक जण मागणी करता जाणारच नाही असं नाही. हा. भक्तीचे आणि भक्ताचे वेगवेगळे प्रकार असतात. असो. तर हे पहिल्यांदा ऐकलं तर मला काही कळत नाही. आपण कन्फ्युज होऊन जातो की अशा वेळेस नक्कीच मी पण अजून महात्म्यांना किंवा कोणाला तरी विचारण्याचा प्रयत्न करणार. इस्कॉन बद्दल काय मत आहे तुमचं? भक्तीचा मार्ग चांगला आहे त्यांचा, करतायत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भक्ती बाहेरपर्यंत पोहोचत आहे, त्यांचंही छानच सुरू आहे. काही टीका नाही त्यांच्यावरती. चांगलं आहे. आनंद आहे. हा, फक्त मग महामंत्राचं काय कदाचित बंगालमध्ये किंवा आय थिंक चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं असेल, जसं आपण रामकृष्ण हरी तुकोबारांनी सांगितलं की रामकृष्ण हरी नाव घ्या, तसं ते असेल कदाचित कलियुगामध्ये. तेही भगवंताचं नाम आहे, हे भगवंताचं नाम आहे. ते दोन्ही एक म्हणजे तसं की नदी कुठूनही कशी येऊन मिळते ते समुद्राला, तसं नाम कुठूनही कसंही घ्या ते भगवंतापाशी नेऊन सोडते. बरं, आता तुम्हाला असं नाही वाटत का की ज्यावेळेस तुम्ही कथा करता तर त्यावेळेस त्याच्यामुळे तुम्हाला अहंकार येईल किंवा म्हणजे ज्यावेळेस लोक तुम्हाला दर्शन घेतील किंवा गीताजी म्हणते गीताजी असं कथाकार म्हणून ज्यावेळेस तुम्हाला सगळे कॅमेरा घेऊन येतील तुमच्या मागे, तर तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला अहंकार होऊ शकतो किंवा त्याकरता तुमच्याकडे काय? मी कधी कथेला ज्यावेळेस आम्ही व्यासपीठावरती जातो तर वैयक्तिक माझं असं असतं की ज्यावेळेस व्यासपीठावरती बसायचं आहे मला त्यावेळेस पहिलं नमन वगैरे केलं जातं. नमन माईकवरचं वेगळं असतं. कथा सुरू होण्याच्या आधी नमन भरपूर घेतले जातात. भागवताचं नमन घेतलं जातं, माता सरस्वतीचं, गणपतीचं वगैरे सगळे नमन घेतले जातात. पण त्याच्या आधीही व्यासपीठावरती बसण्याच्या आधी तिथं पहिलं असतं की मी जे करते ते मी करत नाही, माझ्याकडून भगवंत करून घेतोय. ज्यांनी वाचा दिलेली तो त्यातून बोलवतो सुद्धा. त्याला जर वाटलं की मला माझं नेहमी असतं, मला देवातून असं वाटलं की माझ्या मनामध्ये अहंकार आलेला आहे, पहिलं तर माझ्याकडून हे घे, बंद पडलं तरी चालतं. म्हणजे कसं माईक एखादा बंद पडल्यानंतर कथा आम्हाला स्टॉप करावी लागते. म्हणजे लाईट गेली किंवा थोडंसं जर काही माईक सिस्टीममध्ये प्रॉब्लेम झाला तर 15 मिनिटं आम्हाला प्रत्येकाला थांबवलं होतं. श्रोते वर्ग सुद्धा थांबलेला असतो. त्यावेळेस आम्हाला विलाज नाही काहीच, आम्हाला 15 मिनिट थांबवलं होतं. तर माझं असं असतं की जर ज्यावेळेस या शरीरामध्ये अहंकार येईल त्यावेळेस जसं तो माईक बंद होतो त्यावेळेस हे बंद झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते एक अहंकार येऊ नये म्हणून देवाशी प्रार्थना करते, मला येऊ नये. बरं, मग आपण जे काही बघतोय तर असं हे एकदम तलवारीच्या काठावर चालल्यासारखं नाहीये का की लोक तर तुम्ही जर ज्यावेळेस सोशल मीडियावर येत आहात, तुम्ही हे सगळ्या याच्यावर ज्यावेळेस व्हिजिबिलिटी तुमची वाढते त्यावेळेस सोशल मीडिया म्हणजे 3 गोष्टी, कामिनी, कांचन आणि कीर्ती. कामिनी म्हणजे पुरुषांकरता स्त्री, स्त्रियांकरता पुरुष. कांचन म्हणजे पैसा आणि कीर्ती. तर एकेकाळी ठीक आहे बाबा, कीर्तीसाठी तरी भरपूर वेळ लागत होता. आजकाल तर कीर्ती या छोट्या मोबाईल मध्ये येऊन गेली. एक व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा की कीर्तीच कीर्ती. मग ह्या गोष्टीपासून तुम्ही स्वतःला कसं वाचवाल ना, हे थोडंसं एकदम कठीणच आहे, तलवारीच्या काठावर चालण्यासारखं. ज्यावेळेस आपण एक करिअर म्हणून निवडतोय कथाकार, म्हणजे फार रिस्की नाहीये का? आपण किती म्हटलो की बाबा मी तरी देवाला प्रार्थना करणार, पण ह्या सगळ्या बाजारामध्ये तुम्हाला तर एकच ते कधी कधी असं कॉम्पिटिशन सुरू होतं की एखादा कथाकारचं एवढा मोठा आहे तर मला त्याच्या एवढं व्हायचं. तर माझं वैयक्तिक असं असतं की मला त्याच्या एवढं नाही व्हायचं, जे संत आहेत ज्यांनी जो मार्ग सांगितलाय त्याच्यावरती चालायचं
जे होणार आहे ते भगवंताच्या कृपेने होणार आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. होई होई जी रामराची लागा. सोशल मीडिया मी नेहमी म्हणत असते असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं रंकाचा राजा होतो आणि राजाचा रंकही होतो. काही सांगता येत नाही कधी कुठून कसं काय होईल. त्याच्यामुळं माझा भर एवढा सोशल मीडियावरती नाही की मला खूप फेमस व्हायचे, मला लोकांपर्यंत पोहोचायचं एवढं आहे की मला कथा जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील तेवढा माझा प्रयत्न भरपूर असतो. मी ज्यावेळेस कथा सुरू करते त्यावेळेस टाईम असतो 3 तास, 3-3.5 तास, पण माझी कथा कधी कधी 5-5 तासही चालते. लोक कोणीही उठत नाही, म्हणजे मलाही सांगण्यात तेवढा आनंद येतो, त्या लोकांना ऐकण्यात तेवढा आनंद येतो. तर मला नाही वाटत की मला कुठल्या तरी कथाकारासारखं व्हायचं. मी स्वतःला कधी कोणासोबत कम्पेअर करते. तुमचा उद्देश काय जीवनात? माझा तुम्हाला उद्देश जर विचारलं की समजा 15 वर्षांनंतर तुम्ही कशा असाल, काय इमेज आहे तयार होईल तुमच्या मनात? 15 वर्षानंतर क्षणभंगुरही नाही भरवसा, पुढच्या क्षणाचा हा भरवसा नाही. त्याच्यामुळे 15 वर्षानंतर काय असेल ते मी स्वतःला इमॅजिन कधी नाही केलं. मी 15 आता वर्षानंतर करून घे. मी इथं असेल म्हणून मी कधी असा विचार नाही केला. पण एक असं असेल की माझ्यामुळे लोकांपर्यंत भगवंताची योग्य कथा पोहोचावी. जसं की मी आता मध्ये एक जणाला विचारलं होतं की म्हणजे आमचं बोलणं सुरू होतं. ते खूप मोठे लेखक आहेत, त्यांचं नाव घेणार नाही, खूप मोठे लेखक आहेत, त्यांनी खूप सुंदर पुस्तकं लिहिली. पण त्यांनी एक वाक्य बोलले होते की गोवर्धन पर्वत देवाने उचलला नाही, ते एक काल्पनिक आहे वगैरे. त्यांनी त्याचे पुरावे वगैरे मांडले. पण एक भागवतामध्ये आम्ही ज्यावेळेस गाणं असतं, गाणं वगैरे घेतले जातात, तर ज्यावेळेस उद्धवजी येतात वृंदावनामध्ये, तर त्यावेळेस गोपिकांनी राधाराणी एक गीत सांगितलेलं आहे की कारण की उद्धवाला सगळ्यात उच्च जे आहे ते ज्ञान आहे, प्रेम नाही आहे. तर भगवंताला असं होतं की याच्याकडे ज्ञान भरपूर आहे परंतु मनामध्ये प्रेम नाही. तर याला प्रेम जर कोणी समजून सांगू शकत असेल तर ते गोपिका आहे, त्यांनी वृंदावनमध्ये गेलं पाहिजे. मग उद्धवजी वृंदावनामध्ये जातात आणि म्हणतात की हे काहीच नाही, जो तुम्हाला सोडून गेलेला आहे तो अखंड ब्रह्मांड नायक आहे, संपूर्ण सृष्टीचा रचयिता आहे, तो कोणाचा मित्र नाही, सखा नाही, पुत्र नाही, काहीच नाही. तर त्यावेळेस नंदबाबा समोर आहेत. नंदबाबा त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की मला वाटत होतं आतापर्यंत यशोदा सगळ्यात मोठी वेडी आहे, परंतु आता मला समजतं जगातला सगळ्यात मोठा मूर्ख व्यक्ती जर कोणी असेल तर उद्धवा तू आहेस. म्हणजे असं कशामुळे? तर त्यावेळेस नंदबाबा म्हणतात की जो लहानाचा मोठा इथं झाला, ज्याने आम्हाला बाबा बाबा म्हटलं, आई आई म्हटला, ज्याने पूर्ण गोकुळमध्ये उधम मचवला, माखन चोरले, हे केलं ते केलं, तू म्हणतोयस तो आमचा कोणीच नाही. आता तुला याच्या पलीकडे मी तुला काही सांगू शकत नाही, तुझा गोपिकांसमोर उद्धवजी जातात आणि म्हणतात की काही नाही, सगळं खोटे, देवाने पत्र दिलं होते, त्या पत्रामध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं. म्हणजे उद्धवजींनाही माहित नव्हतं, उद्धवजींना वाटलं काहीतरी लिहिलेलं असेल जे की पत्र पोहोचवायचं आहे. तर उद्धवजी ती पत्र घेऊन जातात आणि पत्र घेऊन गेल्यानंतर ते गोपिकांनी एवढ्या आनंदित होतात की प्रत्येक जण त्या पत्राकडे धावतात आणि ते ओढून घेतात, म्हणजे फाटून गेलं सगळं. उद्धवजी म्हणतात की काय वाचणार आता त्याच्यामध्ये, फाटून गेलं, प्रत्येकाचे बारीक बारीक तुकडे एकीच्या हातामध्ये, की आता हे जोडणं पण अशक्य आहे, मग आता वाचायचं काय. त्या गोपिका म्हणतात की ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरी बस की बात नाही. मतलब ते म्हणतात की जे प्रेमाची व्याख्या आहे ती शब्दामध्ये कधी बांधता येत नाही. म्हणजे आपण आत्ताचं प्रेम जरी म्हटलं शब्दामध्ये बांधतात, मी तुम्हाला हे चांता हे तोडला ते काल्पनिक आहे, परंतु हा ते म्हणतात ते प्रेम कधी शब्दामध्ये बांधता येत नाही. उद्धवजींना गोपिका तशा म्हणतात आणि त्यावेळेस उद्धवजींना खरं प्रेमाचा अर्थ कळतो. आणि जो उद्धव 2 दिवसासाठी गेलेला होता तो उद्धव तिथं 6 महिने राहतो. म्हणजे जे उद्धवजींनी गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घातलेल्या आहेत, मुकुट घातलेले, सुंदर वस्त्र घातले आहेत, रथामध्ये आलेले, ते उद्धवजींनी सगळं त्यागून दिलेले आणि वृंदावनच्या मातीमध्ये लोळत आहे. आणि ज्यावेळेस 6 महिन्यानंतर त्यांना आठवतं की आपल्याला मथुरेमध्ये जायचं, देव वाट पाहत आहे, तर ते मथुरेमध्ये येतात. देवाला म्हणतात की देवा, म्हणजे उद्धवजींनी देवाला आवाजावर बोलायची, आदराने बोलायची. त्यावेळेस पहिल्यांदा उद्धवजी म्हणतात की तुझं नाव कोणी करुणा निधान ठेवलेलं आहे, तू प्रत्येकावरती करुणा करतो, दया निधान तुला म्हटलं जातं, तू कुणावरती दया करतोस? ज्या गोपिकाने तुला एवढं प्रेम दिलं, एवढं आढळ प्रेम दिलं, त्यांना तू सोडून आलेला आहेस. भगवंताला समजलं की याला माझं प्रेम समजलं. तर मला असं वाटतं की जे गोपिकांचं प्रेम आहे ते माझ्या मनात यावं. जसं की नारदांनी ज्यावेळेस भक्तिसूत्र लिहिली
त्यातलं एक सूत्र असं दिलं की भगवंतावरती प्रेम कसं असलं पाहिजे, तर यथा ब्रज गोपिका त्या गोकुळातल्या ब्रजांगणासारखं प्रेम भगवंताप्रती आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. तर 15 वर्षाचं माहित नाही, परंतु कदाचित आजपासूनही भगवंतांनी जर सुरुवात केली माझ्या मनामध्ये तसं प्रेम निर्माण व्हायचे. गोपिकांसारखं नाही, परंतु गोपिकांपेक्षा अर्ध जरी झालं तरी चालेल, परंतु ते प्रेम माझ्या मनामध्ये यावं, बस तेवढं. मी स्वतः त्या लेवलला पाहते की तेवढं प्रेम माझ्या मनामध्ये आहे भगवंताप्रती. एक गोल हा आहे की तुम्हाला गोपिकांचं जे प्रेम आहे हा. तुमच्या मनामध्ये यावं. वा, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला असं नाही वाटत 15 वर्षानंतर गुचीची बॅग घेऊन तुम्ही पेपराजी समोर तुमचे फोटो काढले जाऊन? नाही आजकालचे कथाकार ज्यांना आपण भरपूर मानतो किंवा हा. स्त्री आहेत, अनेक कथाकार आपण बघतो, हा. तर त्यांच्या अशा प्रकारे माझी बायको पुन्हा मला सांगत होती की हो ती कथाकार आहे, हा. ती अशी अशी इतका भारी ब्रँडेड बॅग त्यांच्याकडे, मग असे कसं कथाकार. हा. सो त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला असं नाही वाटत की तुमच्याकडे नाही म्हणजे आता माझ्यापाशी जे काही आहे, उद्या ते नसलं तरी मी तेवढीच आनंदी आहे. अच्छा, त्याच्यापेक्षा जास्त जरी असलं तरी मी आनंदीच आहे. हा बर, तुम्ही कथा कीर्तनाचे पैसे घेता का? म्हणजे खरं तर कथा कीर्तनाचे पैसे घेऊ नये, तुकोबांनी सांगितले पैसे घेऊ नये. ते पैसे कसे घेऊ नयेत की लोक म्हणतात की मी कथा करायला आल्यानंतर मी 1.5 लाख रुपये घेणार, 2 लाख रुपये घेणार, हे त्यांचे ठरवलेले असतात. पण माझा असा वैयक्तिक आहे की मी कथेचे पैसे ठरवून कधी घेत नाही. मी दिले तर दिले, नाही तर नारळावरती रामकृष्णारी श्रीफळ जरी दिलं तरी चालेल. परंतु एक असतं की जे कलाकार असतात आमच्यासोबत कथेमध्ये, तबलावादक असतो, सिंथवादक असतो, पॅडवादक असतो, भरपूर ते असतात, तर त्यांना पैसे देणं ते गरजेचं आहे. तर तुम्ही त्यांच्यापाशी जर दिलं तरी चालेल, की माझ्यापाशी नका दे, तुम्ही त्यांचं द्या आणि ते तसं जाऊ शकतं. कारण की त्यांचं घर त्याच्यावरती चालतं, ते संगीत करतात, ते वादन करतात, तर त्यांचं पूर्ण कुटुंबाचं जे आहे ते सगळं त्यांच्यावरती त्यांचं पोट भरलेलं असतं. माझं वैयक्तिक असं असतं की पैसे ठरवून कधी घ्यायचे, की मी 60,000 रुपये घेते, 90,000 रुपये घेते. भरपूर असं कीर्तनकार आहेत, कथाकार माझ्या डोळ्यात, म्हणजे ज्यावेळेस मी जिथे राहते तिथे ज्यावेळेस सप्ताह आयोजित करायचे त्यावेळेस मला कधी कधी फोन करावा लागतो, तर त्यांचं सरळ असतं की आम्ही एवढे पैसे घेतो. म्हणजे ठरवून पैसे घ्यायचे आहेत ते मी करत नाही, मला ते योग्यही वाटत नाही की ठरवून पैसे घ्यायचे. बरं, आता कदाचित तुम्हाला ते जड जात असेल किंवा हे, पण फ्युचर मध्ये तुमचा असं काही आहे का उद्देश की बाबा मी पैसेच नाही घेणार? म्हणजे पैसे घेणे तरी कशाला ना. तुकोबा म्हणतो, तुकोबांनी असं नाही सांगितलेलं की देती घेती तेही नर करती, असं सांगितलं तुकोबांनी. असं नाही सांगितलं की मागून घेती मागून देती तेही नर करती, असं नाही ना. तुकोबांनी क्लिअर केलंय घ्यायचीच नाही. बरं, याला एक पळवाट म्हणून बघितलं जातं की कथाकार असो किंवा कीर्तनकार असो, त्याला जर व्याख्यात्याच्या दृष्टीने बघितलं तर ती कला आहे, बोलणे. आणि बोलण्याच्या कलेसाठी आम्ही पैसे घेतो. आमच्याकडे तुम्ही लाईन लावाल, जर मी तुमच्याकडनं 500 रुपये घेतले, दुसऱ्या 500 रुपये दोघं माझ्या उरावर येतील की बाबा आमच्याकडे या, आमच्याकडे या. त्यापेक्षा आमची डिमांड वाढल्यामुळे आम्ही जास्त पैसे घेतो. मोठे मोठे परमपूज्य कीर्तनकार जरी असं ते असं पैसे घेतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मग शेवटी पैसे घेणंच कशात? सॉरी, मी हे म्हणतो की तुम्ही स्वतःला कथाकार कलाकार मानता की तुम्ही स्वतःला साधक मानता? तुम्ही कथाकार इक्वल टू एक कलाकार मानता की कथाकार इक्वल टू साधक किंवा भगवंताचा प्रचारक मानता? भगवंताचा प्रचारक. मी स्वतःला कलाकार कधीच मानणार नाही. अजिबात नाही. मी फक्त एक प्रचारक आहे, ज्याने देवाने हे दिलेले, शक्ती दिलेली, म्हणजे की मला ते करून घेतोय. त्याची इच्छा झाली तर करून कंटिन्यू करून घे, नाही झाली तर तो घरातही बसतो. घरात तसं शेवटी पैसा तर घेणार की नाही घेणार? मी इन फ्युचर वाढवून का म्हणजे इन फ्युचर मध्ये तुम्ही आता जसं आपण म्हटलो की तुम्ही म्हणतात की देवाने उद्या मला जरी गोपिकाचं प्रेम दिलं, त्याच पद्धतीने माझ्या मते गोपिकाला जर सांगितलं की बाई तू ये आमच्या इथे, तुझ्या कृष्णाची गोष्ट सांग, ती म्हणेल कृष्णाची गोष्ट, मला अंगावरची काय तू शाल जरी नाही दिली तरी सुद्धा मी येईन आणि माझ्या कृष्णाची गोष्ट सांगणार. बरोबर, मी त्याच्याकरता सजणार धजणार सगळं करणार. पण मी त्याच्याकरता 1 रुपया जरी घेतला तरी ते माझ्याकरता योग्य नाही, माझ्यामध्ये तरी असं गोपिकेला वाटेल. नाही, बरोबर आहे, ते कथा विकणं झालं एक प्रकारे. बरे, मग ते सौदनी करा किंवा नका करू असो. चला, हा तुमचा पर्सनल मुद्दा आहे, तो आपण तसं वाढवतो. कारण की मी याच्यावरनं एक
फार फेमस असे कीर्तनकार सोशल मीडियावर, मला नाव माहिती नाही, माहिती राहिलं असं तर घेतलंही असतं, मी फार अवेअर नाही, मी तुम्ही पहिले आहात त्याच्याशी मी इतक्या स्पष्टपणे बोलतोय आणि विचारू शकतोय. त्याकरता खरंच तुमचं वय काय? 22. बालक वयामध्ये किंवा चला ठीक आहे, फार लवकर वयामध्ये तुमच्याकडे ही क्लिअरिटी आहे आणि त्या तुम्ही साधना करता किंवा तुम्ही कृष्णाची कथा सांगता, याकरता तुम्ही परमपूज्य आहातच आमच्या, त्याबद्दल नो डाऊट. पण ह्या प्रश्न मनामध्ये असतात म्हणून तुम्हाला आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मनामध्ये कुशंका येऊन अश्रद्धा वाढू नये इतरांची. आपलं कामच आहे स्क्रीनवर लोकांपर्यंत ही कथा आणि गोष्टी पोहोचवणे. तर त्या महाराजांचं पण तोच विषय की त्यांनी असं सांगितलं की तुकाराम महाराज सांगतात की देती घेती तेही नरकात, इतक्या स्पष्टपणे इतक्या छानपणे मनापर्यंत पोहोचून गेलं की अरे काय तपश्चर्या आहे माणसाची. मात्र त्याच्या खालची कमेंट एक येते, तो म्हणतो की ह्या महाराजांनी कालच माझ्याकडनं 5 लाख मागितले, 50 लाख मागितले. आता एक दुसरे कीर्तनकार, जोग महाराज सप्त्यामध्ये फार मोठे कीर्तनकार, ते कीर्तनात सांगतात देती घेती तेही नरकात जाते. माझे मामा वारकरी एकदम साधा घोडा माणूस, तो माझ्या समोर येऊन म्हणतो की अरे हेच महाराजांनी काल 50,000 करता कीर्तन नाही म्हटलं. सो अशी उदाहरणं आम्ही बघतो. याच्यामध्ये तुम्ही पुढची पिढी आहात, तुमच्याकडे तुमच्याच कथा कीर्तन माझी लहान घेऊन मनी बघणारे ऐकणारे, तर आम्हाला असं वाटतं की ही क्लिअरिटी असावी आणि पुढच्या काळामध्ये अजून जास्त यावी, लोकांना कमीत कमी हा फरक तरी दिसावा. परमार्थामध्ये असण्याचा जो आपण म्हणतो की खरा परमार्थाच्या म्हणजे परमार्थाच्या मार्गावर चालणं आणि त्यानुसार तपश्चर्या करणं आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे घडावं असं आम्हाला वाटतं. त्याकरता हा द्वाडपणा आम्ही करत आहोत प्रश्न विचारण्याचा. असो, तर त्या महाराजांबद्दल आता तुम्हाला काय वाटतं मग याबद्दल? कीर्तन असं टीव्हीवर तर सांगतात, मात्र खरं तर खाली कमेंट येते. नाही ते बरोबर, म्हणजे सांगणं एक आणि करणं एक. म्हणजे आपण म्हणतो की मनात एक आहे तोंडावरती एक आहे. ते राहतं की आपण सांगतोय एक आणि करतोय एक. पण बघायला गेलं तर तुमचं करिअर खराब होऊन जाईल ना. करिअर म्हणजे काय, आता तुम्ही जर कीर्तनाचे पैसे, मी आता आपण बोललो, उद्यापर्यंत तेवढा निर्लोभ भाव येईल की नाही येणार काही सांगता येत. पण इथं पुन्हा प्रश्न येतो, मग ही गुरुकृपाची कमी म्हणावी की काय, की तुमच्या मनात आतापर्यंत तो निर्लोभपणा आलेला नाही, 100% नाही म्हणण्याचा? नाही, कसं राहतं की आता मी धाराशिव जिल्ह्यामधून परभणी जिल्ह्यामध्ये चालली, आता माझ्या कथा तिकडेही होतात, तर तिथं जाण्यासाठी मला माझा स्वतःचा खर्च आहे. तर तो खर्च माझ्याकडे दुसरीकडून कुठून येणार नाही. मग ते जर तुम्ही करताय, म्हणजे जर मला इथून घेऊन तिथपर्यंत जाऊन ते कथेला तिथं घेऊन जाताय, राहण्याची व्यवस्था करताय, तिथं हे करताय, तर मग तेवढं करतात, मग मला तुमचं काही नको. छान, बरं. असो, दुसरा प्रश्न हाही निर्माण होतो की मग तुम्ही जर कथा कीर्तनाचे पैसे नाही घेतले तर तुमच्याकडे उपाय काय आहे चरितार्थ करता? जसं तुकोबरायांनी व्यापार करण्याचा प्रयत्न केला, नामदेव महाराजांचा आपल्या शिंप्याचा व्यापार होता, माळी जे होते त्यांचा आपल्या शेतीचा काय कुठून ना कुठून, म्हणजे चरितार्थ चालवण्यापुरता की साईत नदी जे जामे कुटुंब समाये मेवे दुकानावर इतकं प्रत्येक साधूच्या चरित्रामध्ये तरी आपल्याला दिसतं. कांदा मुळा भाजी अगदी विठाबाई माझी. सो तुमच्याकडे काय उपाय आहे जर तुमच्याकडे पैसाच नाहीये कथा कीर्तनात, तर मग तुम्ही कुठनं चरितार्थ चालवता? मी कधी तसा विचार नाही केलं की मला दुसरं कुठून मला हे करायचं, कारण की सध्या त्याला तर घरतूनच भेटतो. बाबा आहेत, बाबांना फोन करायचं मला पैसे वाढणार, त्याच्यामुळे मी स्वतः वैयक्तिक की मला दुसरा व्यवसाय सुरू पैशासाठी केलं पाहिजे काहीतरी स्वतःसाठी, तसं तर नाही. बाबांना फोन केलाय, बाबाही टाकतात. परंतु जो वैयक्तिक मला पुढे चालून वाटलं की मला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. शिक्षण झालेले जॉबही करू शकते, कॉलेज आहेत, स्कूल्स आहेत, आणि आता काहीतरी नियम लागू झालेला आहे की स्कूलमध्ये सुद्धा संस्कृत कंपल्सरी आहे, तर जॉबही भेटू शकते, स्कूलमध्ये भेटू शकते. सोशल मीडियावर एक गोष्ट भरपूर बघायला मिळते की फेक इन्फ्लुएन्सर्स भरपूर असतात, की असं बघायला गेलं की देवाचं नाव घेतलं किंवा गंध लावून सुंदरशी मुलगी काहीतरी देवाचा श्लोक बोलली किंवा कथापैकी काही एखादा भाग सांगितला की भरपूर सारे व्ह्यूज येणार. मग एकदा मनाचं काम असं चालतं की व्ह्यूज येतात का, मग ही गोष्ट रिपीट करू, आणि ती गोष्ट इतक्या एक्स्ट्रीम पर्यंत घेऊन जातात की नंतर मग त्याच्यामध्ये फेकपणा दिसायला येतो किंवा ती गोष्ट टिकून पण नाही राहत, जी खोटं असतं. कधी ना कधी तुमचे मग दुसरीकडचे उश्लुंख काय शब्द येतो की वाह्यातपणा कुठून ना कुठून दिसून येतो. तर मग हे जे सोशल मीडियावरचे जे चालू आहे, काही काही लोक ते कृष्णाचं एक पेज आहे की कृष्णाला काहीतरी खाऊ घालतात
हा, ते लड्डू गोपाल सेवा वगैरे हा, तुम्हाला हा. ते, हा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे चुकीचं आहे की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून? देवाचा वापर करून घेणे सरळ देवाचा वापर करणं म्हणजे मूर्ती सेवा करतोय आपण, ते लोकांना दाखवते. ठीक आहे, तुम्ही दाखवू शकता, देवाला सजवले, तुम्ही फोटो काढा, तुम्ही स्टोरीवर ठेवा, ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु जर तुम्ही ते पैशासाठी करताय की व्ह्यूज येतील युट्यूबवरती वगैरे, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, तुमचं पेमेंट सुरू होईल, याच्याकरता जर तुम्ही ते करताय तर ते पुढे जाऊन घातकच आहे. माझ्याकरता मात्र असं आहे ना की मी युट्यूबवर पॉडकास्ट करतोय. आता पॉडकास्ट मधून साधू संतांची सेवा तर आहेत, हा. पण मलाही मॉनिटायझेशन होणारच आहे. परंतु मी तुमचा कुठं ना मूळ कुठं उद्देश जसं तुम्ही म्हटलात की वारकरी संप्रदायाचे जे संत आहेत त्यांचे जे विचार आहेत ते योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचावे. तुमचा मूळ उद्देश हा आहे. तुमचा मूळ उद्देश हा नाहीये की पैसे भेटावेत, तर ते ठीक आहे, ते भेटतंय, ते आपण एक म्हणू शकतो की आशीर्वाद आहे देवाचा म्हणून ते भेटते. परंतु मूळ उद्देश आपला काय आहे की जे संत विचार आहेत ते योग्य पोहोचावे. ठीक आहे. एक गोष्ट आहे, समय रैना माहिती तुम्हाला? समय रैना माहिती? हा, समय रैना एक इन्फ्लुएन्सर आहे, स्टँडअप कॉमेडियन आहे ओके, हा. युट्यूबवर वगैरे. तर त्याचं एक वाक्य फार जास्त प्रखर सत्य त्यांनी फार सोप्या शब्दात सांगितलं कि नॉनव्हेज खाने वाला वेज खा सकता है, वेज खाने वाला अगर नॉनव्हेज खाने जाएगा तो उलटी ही करेगा. त्याचा एक स्टील लाईव्ह असं काहीतरी आहे. सो हा संदर्भ हा होता की तुम्ही आज कथाकार म्हणून आहात आणि उद्या तुम्हाला असं वाटत नाही की कधीतरी आपण जीन्स घालून फिरावं किंवा काहीतरी आपण पण मित्रांसोबत टाइमपास करावा, काहीतरी काय म्हणतात एखादा सिगरेटचा कश मारून बघावा. सिगरेटचं जाऊ ते एक्स्ट्रीम झालं, तुम्हाला ते हे नाही होणार, पण आपल्याला वाटतं ना की इतर मुलींसारखं मी सजावता जावं किंवा एखाद्या मुलासोबत डेटवर जावं. अशा गोष्टी तुमच्या मनात भलेही ह्या नॉर्मल असतील पण येत नाही का? कपड्यांच्या बाबतीत झालं तर कम्फर्टेबल ज्या कपड्यामध्ये आहोत त्या टाइमला घरामध्ये वगैरे चालू असतं, परंतु बाहेर जर इतर ठिकाणी म्हटलं की त्यावेळेस म्हणजे एवढेही शॉर्ट्स घालत नाही, पण नॉर्मल असतात की एवढी जीन्स वगैरे मला ते कम्फर्टेबल वाटत नाही वैयक्तिक. टू बी ऑनेस्ट मला ते आवडत नाही. हे बघा, मी याचा जो प्रश्न आहे त्याचा संदर्भ याकरता आधीच दिला की आपण साधारण माणसाने कधीतरी धोतर घातलं, टिक्का लावला आणि छानपैकी नाचला तर मला वा 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 काय केलं. मात्र एखाद्या कथाकारांनी जर त्याच्या उलट केलं, भले ते चुकीचं नाहीये की बाबा तुम्ही कपडे कसे घालताय त्याने तुमचं कॅरेक्टर डिसाईड नाही होत, मात्र ते तसं केल्याने समोरच्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्याची भीती वाटते का तुम्हाला? चिंता वाटते का आता मी कसं राहते, लोक माझ्याकडे बघतात? नाही, मला कधी वाटलं नाही की माझ्या ते टीका करतील वगैरे, कधीच नाही. कारण की टीका करण्यासारखी मी कधी कामं केली नाही, कधी करणारी नाही. तेवढा विश्वास आहे माझ्यावर की लोक माझ्या ते टीका करतील, मी असं काहीतरी कार्य करेल किंवा असे कोणता तरी पदार्थ खाईल. आता मी गेले 6 वर्ष झालं कांदा लसूण सोडलेला आहे, त्याच्यामुळे बाहेर खाण्यामध्ये तर प्रश्नच येत नाही. खाण्यावर पण लोक टीका करू शकत नाही. आता ते कांदा लसणामध्ये ते करतात मला, ते भाग वेगळे आहेत, ते काळजीपोटी करत असतील किंवा काही म्हणत असतील. हा, खात नाही त्याच्यामुळे तब्येत बारीक आहे वगैरे असं म्हणतात. का तब्येत बारीक आहे तुमची ते सांगा. जेवणापेक्षा चहावरती जास्त प्रेम केलं. चहाचं प्रमाण कथा असल्यामुळे जास्त आहे. अच्छा, असो. वृंदावनचा अनुभव कसा होता ज्यावेळेस तुम्ही वृंदावनात पहिल्यांदा गेला? आळंदीला कधी आलात पहिल्यांदा? आळंदी कधी बघितलेली का याच्या आधी, वृंदावनच्या आधी? दर्शन आले होते, पण एक फक्त माऊलींची समाधी आपण दर्शन घेतलेले. माऊली प्रत्यक्ष आहे तिथं, कारण की मला ज्यावेळेस माझी लहानपणी माझी बाबा कथा सांगायचे की माऊली आहेत तिथं प्रत्यक्ष आहेत. आता माझ्या बाबांचं सांगण्याचा ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस ते भूतकाळामध्ये कधी बोलत नाही, ते वर्तमान काळामध्ये बोलतात की माऊली आजही तिथं आहेत. म्हणजे मला असं वाटतं आजही तिथं आहेत म्हणजे प्रत्यक्ष रूपात आहे, ते सगळ्यांना भेटतात, बोलतात. मग मला असं वाटतं ते प्रत्यक्ष आहेत. मग आता मी जाणार आहे, मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, पण ज्यावेळेस समजलं की नाही ते समाधीमध्ये आहे, ते दिसत नाही, मग त्यांना साधना करावी लागते त्यासाठी. त्यावेळेस खूप लहान होते मी, आणि ज्यावेळेस ती प्रॉपर समज यायची मला की आपण साधना केली, आपण आमचं केलं पाहिजे, मग नंतर माऊली दर्शन देतील किंवा माऊलीची एखादी अनुभव येईल, साक्षात्कार होईल. त्याच्या आधी मी वृंदावनला गेली. आणि वृंदावनला गेल्यानंतर कथा शिकवत असताना अधूनमधून संत साहित्य यायचं. मग ते वारकरी संप्रदायातले भरपूर संतांचं चरित्र आमचे गुरुजी सांगायचे. मग ज्यावेळेस मी रिटर्न महाराष्ट्रामध्ये यायला लागले त्यावेळेस मला म्हणते तू आळंदीला जायचं,
कारण की मी थोडी घाई करत होती इकडे यायची. मला आठवण येत होती महाराष्ट्राची. घरची आठवण. हा नाही आई होती सोबत बोलणं, पण एक मला महाराष्ट्राची वैयक्तिक एक ओढ लागली होती. म्हणजे ज्यावेळेस मी संभाजीनगरमध्ये उतरले त्यावेळेस मला असं वाटतं की मी घरात आले. अच्छा. कारण की वातावरण वेगळे, तिकडचं वातावरण वेगळे, इकडचं वातावरण वेगळे. तर मला असं वाटतं घरामध्ये पाऊल ठेवलं असं वाटतं की खूप ठिकाणी फिरून आलं, खूप थकलो, आता घरामध्ये पाऊल ठेवलं, आता जाऊन बेडवरती पडायचे. तो जो अनुभव आहे तेच महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मला ते एक पाऊल टाकल्यानंतर मला मी दर्शन घेतलं होतं महाराष्ट्राच्या Comfort म्हणतो भूमीत. आपण. हा तर ते मला एकदम मस्त वाटलं. त्यावेळेस घाई करत होती. त्यावेळेस गुरुजी म्हणले होते मला की तू आपला वृंदावन गेल्यानंतर आळंदीला जायचं राहिलं. मग तिथं माऊलींची सेवा वगैरे, तर मग ती आळंदीला आले आणि 2-3 महिने राहिला होते तिथं. अच्छा. हा आनंदला अनुभव कसा होता? अप्रतिम. म्हणजे ते वृंदावनाचाही अनुभव सांगू शब्दांत सांगता येणार नाही आणि आळंदीचाही नाही. आळंदी वृंदावन म्हणजे ज्यावेळेस होते त्यावेळेस परिक्रमा वगैरे असायची. नकळत जरी नाही म्हणजे मी आज नावच घेणार नाही, देवाचं नावच नाही घ्यायचं मला, तरी नकळत तोडत नाव यायचं. कारण प्रत्येकजण सगळी राधे राधे करत आहे, आळंदीला सगळी माऊली माऊली करत आहे. ते नकळत नाव मुखामध्ये येतं. त्याच्यामुळं एक वेगळीच अनुभूती जी की फक्त तिथं गेल्यानंतरच ते अनुभव येऊ शकतो, इतरत्र येणार म्हणजे तो अनुभव सांगता येत नाही शब्दामध्ये. जसं की वृंदावनामध्ये असं वाटतं की देव स्वतः आहे तिथं, अनुभव होतो तो एक वेगळा आनंद भेटतो, शांतता भेटते, कुठलं जास्त टेन्शन राहत नाही डोक्यामध्ये. मला हे करायचं. मी ज्यावेळेस वृंदावनला गेले त्यावेळेस डोक्यात काहीच नव्हतं की मला खूप मोठं कथाकार व्हायचं. मला फक्त एवढं होतं की मला शांतता पाहिजे, मला शांत व्हायचं, मला विचारांपासून शांत व्हायचंय, मला स्वतःमध्ये शांत व्हायचंय. तर ते डोक्यात होतं की तिथं मला भेटलं ते इतर तर कुठं भेटलं नाही. आळंदी, पंढरपूर तिथं भेटलं. बरं, वृंदावनला पहिल्यांदा गेल्यानंतर तुमची इमेज काय होती वृंदावन बद्दल, आणि तिथे गेल्यावर तुम्हाला काय आनंद वाटला किंवा कृष्णाचं दर्शन वगैरे कसं होता अनुभव कृष्णाचा फिजिक असं म्हणतो ना आपण की दृष्टिकोनात. तर आपण जुनी एक सिरियल यायची, खूप जुनी, रामायण जे आहे खूप जुनं रामायण, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण चरित्र पण सांगितलेलं. तर त्यावेळेस सांगताना ते एकदम लाकडाचे घर आहेत, गाय आहेत सगळीकडे हे करायला गेल्या आणि गोपेच्या डोक्यावरती माठ घेऊन चाललेले, दही लिहिलं दही, माखण लिहिलं माखण. ते तर माझ्या डोक्यात ते होतं सगळं तसं असेल पूर्ण डोक्यामध्ये. आता म्हणजे वृंदावनमध्ये जाईपर्यंत आता मथुरेच्या स्टेशनवरती आम्ही उतरलो आणि डोक्यामध्ये माझ्या सगळे लाकडाची घरं असणार, सगळे गाया फिरताय, सगळे गोपिकांनी माठ घेतलेले असते. माठ घेऊन ते म्हणतात की माखण घ्या माखण, दही घ्या दही. माझ्या डोक्यामध्ये ते. आणि ज्यावेळेस मी वृंदावनमध्ये एंट्री केली म्हणजे सगळे नॉर्मल घर आहेत. अच्छा. मग नंतर मी मंदिरांमध्ये वगैरे गेली तर तिथं राधारमणला त्यांच्याकडे बघून असं की ते हसतायत, म्हणजे एक अनुभूती झाली, ते हसलेत. आणि त्यावेळेस मला असा अनुभव झाला होता की इथं मी नाही आलेले, मला बोलवलं. त्यावेळेस मला वाटलं होतं, अनुभव झाला की मी इथं आलेले नाही, मला इथं बोलवलं गेलं. जसं की म्हणतात की वृंदावन म्हणजे अनेक राधाराणी कृपा की आवश्यकता आहे. भगवान श्रीकृष्णांची पत्नी आहे लक्ष्मी, त्यांना सुद्धा ज्या वृंदावनामध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळेस राधाराणीची कृपाची आवश्यकता लागली होती. त्यांना त्यांच्या शरणांगती जावं लागलं. ज्यावेळेस त्या म्हणले की मला पण यायचं वृंदावनामध्ये, त्यावेळेस भगवंत म्हणतात की तिथं येण्यासाठी राधाराणीची कृपा पाहिजे. म्हणजे भगवंताच्याही हातात नाहीये की तिथं घेऊन यायचं. त्याच्यामुळं की तिथं जाण्यासाठी राधाराणीची कृपा लागतेच. राधाराणीच्या कृपाशिवाय काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. याच्यामुळे तुम्हाला म्हणजे मग ठीक आहे, असो बाकीचं माझ्या मनात दुसरा गोंधळ प्रश्नांचा, पण वृंदावनचा असा अनुभव तुमचा की राधारमण लाल छोटीशी मूर्ती, एवढीच मूर्ती. खरं तर ते प्रकट शालिग्राममधून प्रकट झाले आहेत. श्री गोपाल भट्ट स्वामी होते. ज्यावेळेस ते वृंदावनामध्ये शालिग्रामची पूजा करायची, ते एक राजा आले आणि जेवढे लोक लड्डू गोपालची सेवा करतात त्यांना वस्त्र देत होते की तुम्ही तुमच्या लड्डू गोपाल हे वस्त्र घाला, ही आभूषण प्रत्येकाला देत होते. तर गोपाल भट्ट स्वामी म्हटले की माझ्या ते शालिग्राम आहेत, यानंतर मी कपडे कसे घालणार किंवा शृंगार कसा करणार, ह्याला हात नाही, पाय नाही, काहीच नाही. मग ते रुसले तिथं, तुला हात पण नाही, तुला पाय पण नाही, मी तुला नाही, तुला सजवायचं कसं. तर तो भाव देवाने जाणला आणि शालिग्राम मधून भगवंताचे हात वगैरे झाले, प्रकट झाले. तर स्वयंभू प्रकट वृंदावनामधला असं की वृंदावनामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही गोपेश्वर महादेव आणि राधारमणलाल वाकी बिहारी यांचं दर्शन जर केलं नाही
तर तुम्ही वृंदावनाचं दर्शन केलं, म्हणजे तुम्ही वृंदावनमध्ये जाऊन काहीच केलं नाही. म्हणजे आपण आजारी एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरकडेच गेलो नाही. तसं झालं की आपण वृंदावनमध्ये गेल्यानंतर राधारमणला पाहिलं. वृंदावनमध्ये तुम्हाला साधू संत भेटले का असे बाबा, एखादा एक अनुभव की बाबा? खूप वृंदावनामध्ये एक असा अनुभव होता माझा, ज्यावेळेस गोवर्धन परिक्रमा आम्ही करत होतो त्यावेळेस, मला आजही पोहता येत नाही, तर वृंदावनाची आम्ही आपलं गोवर्धनाची परिक्रमा करत होतो. तर मध्ये एक राधाकुंड येते, खूप खोल येते, खूप मोठं आहे. तर पहाटेचा 3:30चा टाईम होता, 3:21, मला टाईमसुद्धा लक्षात आहे, 3:21 झालेले होते. आम्ही पाय खूप परिक्रमा केली होती, तर पायामध्ये माती वगैरे लागली, त्यामुळे पाय धुता येते. मग आम्ही सगळेजण तिथे थांबलो होतो, माझी आई पण सोबत होती, आणि माझा पाय सटकला आणि पाण्यामध्ये पडले. 2-3 वेळेस खाली गेले, 2-3 वेळेस वर आले. मग नंतर तिथं भरपूर जण त्यांनी मला बाहेर काढलं. तिथं त्यावेळेस मला पाण्यामध्ये हात दिसले होते, की एक लाल हात आहेत, मला खाली झुकू देत नाही. तो खूप माझा त्यावेळेस मी जेव्हा बाहेर आले त्यावेळेस मला खूप म्हणजे मी कुणाला सांगू असं होत होतं की मला हात दिसले आहेत म्हणून. कारण की असं नाही एखादा अधिकारी व्यक्ती असेल त्याला सांगू अशा अनुभव. मी गुरुजींपुढे गेले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटेनंतर म्हणून गुरुजी म्हणून पाण्यात पडले होते. तर गुरुजी सरळ पहिले तर रागवले की असं जायचं नसतं कुठेही, एवढ्या अंधारामध्ये वगैरे सकाळी पहाटे एवढ्या कशाला गेलं. मग नंतर मी सांगितलं की हात वगैरे, मी राधाराणी मरण्याचं नाही देते. तर मला तो अनुभव होता की तो खूप म्हणजे तिथं नंतर मला असं वाटलं प्रत्यक्ष राधाराणी आहे. आणि नंतर त्याच दिवशी ज्यांच्याकडून मी दीक्षा ग्रहण केली, बागेश्वरधाम सरकार तिथं आलेले होते. नाही, बागेश्वरधाम सरकार, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री. अच्छा. तर त्यांचं दर्शन मला त्यावेळेस तेव्हा झालं, त्याच दिवशी 2:30 दुपारी, त्याच दिवशी. मग नंतर तो एक अनुभव होता की त्यांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मुलुक पीठाधीश्वर राजेंद्र महाराज त्यांचंही दर्शन झालं होतं. भरपूर संतांचे दर्शन झाले. की आज जर मला वाटलं की वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज तर आहेतच, परंतु जर दुसरे कोणते महाराज असले त्यांचं खूप ऐकण्यासारखं आहे, ज्यांचं भागवतावरती अध्ययन म्हणण्यापेक्षा भागवताचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे, ते म्हणजे मुलुक पीठाधीश्वर आदरणीय राजेंद्र महाराज. मला त्यांची कथा पण एवढी आवडते आणि त्यांचं बोलणं वगैरे खूप, म्हणजे मी त्यांची कथा ऐकत असते. त्यावेळेस त्यांचंही दर्शन झालं होतं मला. तर मला ज्यावेळेस त्यांचं दर्शन झालं होतं त्यावेळेस वाटलं होतं की आपलं वृंदावन आल्यानंतर मला ते साक्षात्कार झालं, म्हणजे सार्थक झालं माझं जीवन की त्यांचं दर्शन झालं. कारण की मी ऐकलं भरपूर होतं, वृंदावनमध्ये गेल्यानंतरच ऐकलं होतं, परंतु मला असं वाटलं की एवढे मोठे कथाकार आहेत, त्यांचं मुख तरी पाहायला भेटेल का नाही. मग त्यांचं दर्शन झालं. पण ज्या दिवशी सकाळी तुम्हाला पाण्यामध्ये हात दिसले, तर त्या दिवशी खाली दिसते का तुम्हाला? खाली जसं म्हणजे आपण खाली पडणारी एखादी वस्तू आपण उचलतो, तर तसंच मग ते तो अनुभव होता. त्याच्यानंतर मला संतांचे दर्शन त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी. मुलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजींबद्दल तर मी फार ऐकलंय आणि त्यांची कथाही ऐकली आणि युट्यूबवर पण भरपूर फॉलो करतो. आमच्या रिलेटिव्ह मध्ये पण आहेत, त्यांचे सहपाठी होते माझ्या नातेवाईकाचे. एक महाराज कोमल महाराज आम्ही त्यांना म्हणतो, त्यांचं नाव काहीतरी हनुमंत महाराज असं आहे वाटतं. ते छान गायक आहेत. तर त्यांचे काका ते सहपाठी होते राजेंद्रदासजी महाराजांचे, आणि त्यामुळे मी त्यांचा फोनवर पण आवाज ऐकलाय आणि मला छान वाटतं. मला ना काय माहिती, असं साधू महात्म्यांकडे फार दूरचा बघण्याच्या ऐवजी मला जर खरं वाटलं नाही हा आपला माणूस आहे, म्हणजे हे ती किंवा फार मोठं मान सन्मान हा वेगळा भाग आहे, पण प्रेमाच्या दृष्टीने आपले पण जाणवलं पाहिजे, मातृत्व जाणवलं पाहिजे, पितृभाव जाणवलं पाहिजे, तर मला फार त्यांच्याशी क्लोजनेस फील होतं. तसं मला राजेंद्रदासजी महाराजांबद्दल फार वाटतं की ते बोलताना असं त्यांचा सहज भाव असतो. त्यांचं काय असं हे नाही की आजकाल असं आहे, आधी आमच्या टायमाला असं होतं तसं दिखावा नाहीये, म्हणून मला फार आवडतात आणि ऐकावं त्यांचं. खरं तर शास्त्राला अनुसरून पण आहे. प्रेमानंदजी फार प्रसिद्ध झाले, पण तरी त्यांच्या ऑब्व्हियसली प्रेमानंदजींचं तेवढं साधना किंवा म्हणतो त्यांचं ते प्रसिद्ध व्हावे ही कदाचित परमात्म्याची इच्छा असावी. कारण देव एखाद्या व्यक्तीला तेवढं प्रसिद्ध करतं. देवाचे 2 प्रकार आहेत, देवाचे स्वभावाचे 2 प्रकार आहेत. तो एक तर एखाद्याला असा मोठा करतो की तो योग्य आहे म्हणून त्याला प्रसिद्ध करतो, आणि एक असा देव एखाद्याला प्रसिद्ध करतो की तो चुकीचा आहे आणि त्याला प्रसिद्ध करून खाली ढासळायचं, म्हणून तो देव
ते करतं. म्हणजे आपण असं आपल्या एखाद्या व्यक्तीविषयी माहित असतं की तो चांगला नाही तर ते मोठा होते. कधी कधी वाटतं आपल्याला की याच्याकडे ज्ञान नाहीये, काही नाही, परंतु एवढा का मोठा व्हायला लागला, एवढी काही फॅन फॉलोइंग वाटते, तर त्याच्या पाठीमागे देवाचं काहीतरी कारण असतं. असो. तर वृंदावनमध्ये मग तुम्हाला साधू महात्मे, तर हा. तो साक्षात्कार राधाराणीचा आणि साधू महात्म्यांच्या हा. भेटी झाल्या. तुम्ही मग गुरु कोण आहेत तुमचे? माझे बागेश्वर सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री. बरं बरं, मी शंका म्हणून विचारतो, कानाला का हात लावतो? गुरुचं नाव मुखाने घेऊ नये. एकदा कदाचित परिचय देण्याकरता नाव घ्यावं, त्यावेळेसही क्षमा मागावी. अच्छा, हे कानाला हात लावणे म्हणजे क्षमा मागण्याचा हा. प्रकार. कारण की स्वनाम, गुरुनाम, पत्नीचं नाम, पतीचं नाम हे स्वतःच्या मुखाने घ्यायचं नसतं. आपल्या मोठ्या मुलाचं नाव, एक भरपूर नियम असतात, परंतु त्याचं सगळ्यात जास्त जर पालन करायचं असेल तर ते गुरुचं नाव. अच्छा. जर कोणी विचारलं की तुमचे गुरु कोण आहेत, तर परिचय देणं गरजेचं आहे. तर त्यावेळी क्षमा मागायची की तुमचं नाव घेतोय मी, त्यावेळेस कानाला हात लावायचा, तुमचं नाव घेतोय. बरं मग का बागेश्वर धामजी सर, म्हणजे धीरेंद्र शास्त्रीजी महाराज का? नाही माहिती, कारण की माझ्या बाबांचं वाक्य नेहमी असतं की शिष्याने कधी गुरुला शोधत जाऊ नये, शिष्याने पात्रदायी व्हावं, गुरु स्वतः येतो. तर त्यावेळेस मला असं वाटलं होतं की म्हणजे माझं वैयक्तिक नव्हतं की हे गुरु करायचेच मला. तिथं गेले आणि वृंदावन दर्शन झालं, त्यांनी फक्त म्हटलं होतं की धामपे आणा. त्यांचं ते वाक्य असतं की धामपे आणा. धामपे आणा म्हणजे बागेश्वर जे पीठाधीश्वर आहेत, जे की तिथे हनुमानजीची मंदिर वगैरे, मी तिथं गेले होते, माझा भाऊ आणि मी, माझी आई, आम्ही तिघे जण पहिल्यांदा गेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर रिटर्न महाराष्ट्रामध्ये आलो. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की अजून एकदा गेलं पाहिजे आपण दर्शनासाठी. मग त्यावेळेस गेल्यानंतर त्यांची भेट झाली. नंतर स्वतःहून त्यांनी दीक्षा वगैरे सुरू होती. मग त्यावेळेस वैयक्तिक माझ्या मनामध्ये काही वाटले नाही, पण तिथं दीक्षा सुरू होती, मी दीक्षा घेतली. आईला म्हणून मला दीक्षा घ्यायची. मग आईने कधी नकार दिला नाही. परमार्थसाठी घरामध्ये नकार नाही, घ्यायची तर घे. म्हणून दीक्षा घेतली तिथं. आणि दीक्षा घेतल्यानंतरचे जे अनुभव आहेत ते वेगळेच आहेत. दीक्षाच्या आधी माणूस वेगळा असतो आणि दीक्षा घेतल्यानंतर माणूस वेगळा होतो. काय फरक पडला? ज्यावेळेस आपण माझे गुरुजी नेहमी म्हणत असतात की दीक्षा म्हणजे तिकीट आहे. ज्यावेळेस आपण फ्लाईटने जायचं असतो कुठेतरी, तेव्हा तिकीट असणं, ट्रेनमध्ये चालतं तरी आपण इकडून तिकडं कुठेतरी फिरता येतं, फ्लाईटमध्ये फिरता येत नाही. तसं गुरुनाम म्हणजे एक तिकीट आहे, जे की त्याचं आपण वैकुंठाला जायचं त्यावेळेस तिथे कामी येतं. ते नसेल तर आपण नरकात होतो. तसं आहे. तर ज्यावेळेस गुरुनाम वगैरे भेटलं, त्यांनी थोडेसे नियम वगैरे सांगितले की रोज एवढा जप झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्तही आता होतो. जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करत असते मी. परंतु त्यांनी जे सांगितलं, ज्यावेळेस नामजप सुरू करतो आपण, त्यावेळेस आपले प्रश्न नकळत सुटायला लागतात हळूहळू हळूहळू. मग ज्यावेळेस नामजप मी दीक्षा ग्रहण केली, त्याच्यानंतर माझी जास्त ओढ रामायणाबद्दल झाली. मी आधी भागवत अध्ययन केलं होतं, परंतु त्याच्यानंतर मी रामायण वगैरे अध्ययन करायला सुरुवात केली. जी ओढ भागवताबद्दल आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे रामायणाबद्दल. मला रामायण खूप आवडतं. रामायणाच्या कथा तरी थोडक्यात कमी येतात, मला भागवत जरा जास्त असतात, कारण की लोकांना भागवत ऐकायला जास्त आवडतं. रामायण थोडं कमी, मला वैयक्तिक थोडंसं कथा रामायणाच्या कमी येतात, भागवताच्या जास्त येतात. शक्यतो मला असं वाटतं की लोकांना जास्त मी भागवत करते म्हणूनच माहिती, पण रामायण ज्यांना करते माहिती ते रामकथा देतात. मला दीक्षा घेतल्यानंतर रामायणाबद्दल, हनुमानजीबद्दल, त्यांच्याबद्दल प्रेम वाढत गेलं नंतर. अच्छा. आणि कुठे गेलं दीक्षा घेतल्यानंतर ना, एक असं होतं की रूप भरपूर आहेत देवाचे, विठ्ठल भगवंत आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, लड्डूगोपाल आहेत, हे सगळे रूप नंतर एक वाटायला फक्त नाव वेगळे. हा अनुभव यायला तो दीक्षा घेतल्यानंतर. तुमचं आराध्य काय, कोण आहे ते? आपण म्हणतो ना एक आराध्य असावं. मी भगवान श्रीकृष्णाची पूजा करते घरामध्ये. ते लहानपणापासून दर्शन वगैरे घेतलं तर आपलं दत्त महाराजांचं नाथ संप्रदाय असल्यामुळं विश्वास त्यांच्या प्रती आहे, परंतु तेच त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण पण आहे. पण आता तर भगवान श्रीकृष्णावरती विश्वास जास्त आहे. अच्छा, मग तुम्हाला गुरुजींनी ज्यांच्याकडे तुम्ही दीक्षा गुरुजी तुमची, तर त्यावेळेस मग त्यांनी असं सांगितलं नसतं, त्यांचं आराध्य तर वेगळं ना? परंतु आराध्य जरी वेगळं असलं तरी नाम एकच नाही. त्यांनी मग तुम्हाला असं साधना तुम्ही कृष्णाची जी आहे ती कंटिन्यू करू शकता, ती कंटिन्यू करायची. नाम पण त्यांनी देताना ज्यावेळेस एक गुरु दीक्षा आपण घ्यायला जातो त्यावेळेस
जे समजा आता मी भगवान श्रीकृष्णांची पूजा करते, त्याने रामनाम मला दीक्षा दिली रामनामाची, तर ते वेगळं नाही हे मला माहिती आहे. कारण की दीक्षा ग्रहण करायला तोच व्यक्ती जातो ज्यांनी अध्यात्मात थोडं तरी अनुभव आणणारे, कथा थोडं तरी ऐकलेलं आहे, तोच व्यक्ती कथा ऐकायला दीक्षा घ्यायला जाणार आहे. तर ज्यावेळेस मी दीक्षा घ्यायला गेलते त्यावेळेस मला माहित होतं की कृष्ण आणि राम हे वेगळे नाही. रामावतार घेतला कारण की मर्यादामध्ये राहून सगळी कामं करायची होते, आणि जे मर्यादामध्ये राहून कामं होत नव्हती त्यांना अमर्यादेमध्ये जाऊन करावं लागणार होतं, त्याच्यामुळे श्रीकृष्ण अवतार घेतले नाही. नाव वेगळे फक्त एवढंच की एकाच्या हातामध्ये एका रूपामध्ये धनुष्यबाण घेतलं, तर एका हातामध्ये मुरली घेतली, बाकी सुदर्शन चक्र वगैरे ते गोष्टी वेगळे, फक्त हातामध्ये वस्तू वेगळे घेतल्या, ते रूप एकच आहे. तुमच्या गुरुंसोबत तुमचं असं संभाषण किंवा हे होतं का की तुम्हाला एक कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमच्या हा. गुरुंसोबत करू शकता तुम्ही? हां, फोनवर असो की मनात असो, कसा करता? मला कधी असं तिथपर्यंत एवढी सिच्युएशन नाही की मला फोन करून बोलावंच लागेल. माझ्या मनामध्ये जर आलं मी माझी एक सवय, मी चिठ्ठी टाकते देवापुढं, हा. 2 चिठ्ठ्या लिहायच्या, काही असो, म्हणजे इथपर्यंत की आज कोणता ड्रेस घालायचा याच्यापर्यंत सुद्धा मी कधी कधी चिठ्ठ्या लिहून टाकले. मी देवा मी आज साडी घालो, काही घालो, का ते घालो, मी देवापुढे टाकले. म्हणजे कथेमध्ये फार मोठं संकट असतं. हा, मी कीर्तनामध्ये असं केलं होतं की माझी आई म्हटली की तू ड्रेस घाल, कथेमध्ये ड्रेस घालते तर तू कीर्तनामध्ये ड्रेस घाल. त्यावेळेस मी चिठ्ठी लिहिली होती, देवा साडी घालू की ड्रेस घालू, तर चिठ्ठी टाकली होती देवापुढे. मग नंतर त्याची जास्त जवळ पडत ती उचलायची, मग ते त्यावेळेस म्हणले तर साडी घाल म्हणून. त्यावेळेस मी काष्टा घातला होता, माझं पहिलं जे कीर्तन होतं त्यामुळे काष्टा घातला, ते देवासमोर टाकलं होतं मी. तर मला ज्यावेळेस असे प्रश्न पडतात की काय करायचे, देवापुढे चिठ्ठी टाकते, त्यातूनही जर मला प्रश्न वाटला की नाही मला उत्तरच भेटत नाही, मग त्यावेळेस गुरुजी पुढे असे बसल्या ठिकाणी हात जोडून, म्हणजे मी मला प्रश्न सुटत नाही. बागेश्वर धामजींबद्दल जेवढं आपण ऐकतो तर चमत्काराशी फार संलग्न आहेत ते. तर मी काही लोकांचे चमत्कार ऐकलेत, माझ्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हालाही असं स्वप्नात दृष्टांत झाला आणि तसंच घडलं. तर तुमचे काही असे अनुभव आहेत का आता शिष्य म्हणून? नाही, त्यांनी भरपूर सांगितलेलं भरपूर आहे माझ्याबद्दल. कारण ती पर्ची होती का तुमची पण? माझा भाऊ आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेस थोडा विश्वास नव्हता माझ्या भावाला की असं थोडी असतं, म्हणून त्याचं थोडंच मनामध्ये होतं. तर त्यांचा दरबार असतो तो, आम्ही मी फक्त मला फक्त ते ऐकायला भारी वाटतं त्यांचं, ते सगळे येतात, तर आम्ही फक्त बसलो होतो. माझा भैयानंतर सगळं ते उठून चालले होते. माझा भैया म्हणलं बघ खोटं आहे सगळं. मग नंतर त्यांच्याकडे बघितलं, मग ज्यावेळेस ते खोटं आहे म्हटलं, मला त्यावेळेस थोडंसं मनामध्ये असं थोडं नाही म्हणलं, बरं खोटं नाही म्हणले. मग त्यावेळेस ते परत असे थोडे उठले तर ते परत खाली बसले आणि काहीतरी लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे हात केला. मी त्याच कन्फ्युज मलाच बोलवतात की नाही, मी म्हटलं ते म्हणजे हात, मी तर उठून म्हणलं मी, तरी म्हणजे हा आपी, तर बोलून घेतो. त्याला नाव वगैरे सगळं सांगितलं, माझ्या भावाविषयी सांगितलं. मग त्यावेळेस जास्त विश्वास बसला होता. आधी विश्वास होता, तुमच्याबद्दल काय काय सांगितलेलं मग? भरपूर माझ्याशी ज्याच्या वाटत होतं की मला मनामध्ये भरपूर प्रश्न असतात. त्यातलं ते भैयाबद्दल सांगितलं की असं असं शंका आहे तुझ्या मनामध्ये, तर त्याचे सांगितलं. त्यानंतर माझ्या मनामध्ये जास्त विश्वास. मोठा दरबार होता का एवढ्या सगळ्यात? तुम्हालाच उठवलं? हा, म्हणजे एक 5 लाख रुपये होती. अच्छा. आणि तुम्हाला उठवलं? काहीच प्लॅन नव्हता? काहीच नाही. मी कोणाला सांगितलं नव्हतं, त्याही सांगितलं, कोणाला ओळखतही नव्हतं की माझा प्रश्न कोणाला तरी सांगते मी. आणि माझ्या मनातले असे काही प्रश्न होते की जे मी आईला पण सांगितले नव्हते. माझ्या आईला मी सगळं शेअर करते. म्हणजे इंस्टाग्राममध्ये DM मध्ये कोणाचा मेसेज आले तर आईला मी असं दाखवत असते, आई की मेसेज असा आलेला आहे. म्हणजे एवढं आईशी, कारण की शिक्षण ग्रहण करताना 11वी 12वी 10वी पर्यंत 12वी पर्यंत आईच्या हाताने खाल्ले, हाताने जेवणही नव्हतं केलं. एवढं आईशी, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड जर म्हटलं आईला सगळं सांगत असते मी. तर मी आईलाही काही प्रश्न असे सांगितले, तिलाही सांगितलं नव्हतं मी, तर त्यांनी ती प्रश्न मला सांगितले होते. असं कसं बरोबर त्यांना कळतं कसं? मला असं म्हणजे काही सायन्स वगैरे तर नाही, आता भरपूर लोक तर नाही, ते बरोबर आहे. कारण की आपण म्हणू शकतो की चेहरा वाचता येतो किंवा हाताच्या रेखा बघता, ती कोणीतरी मुलगी ना इन्फ्लुएन्सर, तर ते विषय सुरू होता. नाही, ते बरोबर, ते ठीक आहे. समोर बसल्यानंतर एखाद्या विषयी सांगणं ठीक आहे, परंतु त्यांनी जे समोर नाहीये त्यांच्याबद्दलही सांगतो. अच्छा, म्हणजे तुम्ही समोर नव्हता, त्याच्या आधीच त्यांनी लिहून ठेवलं होतं तुमच्याबद्दल? हा, आणि तसंही म्हणजे असंही म्हणू शकतो की आपण त्यांनी कॅमेऱ्यावरती कुठतरी बघितला असेल चेहरा वगैरे. त्यांनी समजा तुम्ही इथं बसले आणि त्यांना जर मी माझ्या बहिणीविषयी विचारलं तर ते तिच्याबद्दलही सांगायचे. असो, कदाचित सिद्धी म्हणावं किंवा गुरुकृपा म्हणावं, कुठल्या कारणासाठी देवाने त्यांना काय ते दिलं असेल.
पुन्हा एकदा आता जसं आपण वृंदावनाचा अनुभव ऐकला, तुमच्या गुरूंबद्दल ऐकलं, आपण साधूंबद्दल पण चर्चा केली. पुन्हा एकदा मी माझ्या कुशंका जे असतात त्याकडे वळतो. स्त्रियांनी कीर्तन किंवा कथा करावी का? भरपूर साधकांचं किंवा जुन्या लोकांचं म्हणणं आहे की नाही, कारण की उदाहरणही नाहीये. हा काही फड परंपरेमध्ये वगैरे आहेत, जे फड परंपरा आहे जे की जसं की शिरवळकर फड असेल, भरपूर असे फळं आहेत ज्यांच्यावरती महिला गादीवरती उभा राहत नाही. तर त्यांच्यावरती टीकाही करू नये, कारण की जी परंपरा जी चालत आलेली त्याला आपण बदलू शकत नाही आणि एखादी परंपरा बदलूही नाही, कारण की पूर्वजांनी काहीतरी नियोजन करून काहीतरी विचार करून ती परंपरा बनवली गेलेली असते. आज जर बघितलं तर महिला कुठेही सुरक्षित नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कथाकार असो कीर्तनकार असो. कीर्तनकार जर म्हटलं की प्रत्येकाची दृष्टी एका महिलेकडे चांगलीच असेल असं नाही, श्रोतावर्ग येणारा प्रत्येक चांगला असं नाही. मला असं वाटतं जे पूर्वजांनी जे संतांनी असेल भारतीय संप्रदायात की महिलांनी गादीवरती बसून नारदाच्या गादीवरती उभं राहू नये, तर ते जे आहे ते फड परंपरेनुसार मला वाटतं की योग्य आहे माझ्या मते. की जे फड परंपरेमध्ये जे आहेत की त्यांनी त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या नियमावलीचा वगैरे, की फड परंपरेच्या गादीवरती आपण महिलांनी उभं राहू नये, आपण खाली बसून कीर्तन ऐकावं. भरपूर अशा फड आहेत की जे की टाळाही घेऊ देत नाही हातामध्ये, महिलांना टाळाही घेऊ देत नाही आणि उभंही राहू देत नाही, की तुम्ही खाली बसून कथा श्रवण करू शकता, टाळाही घ्यायचं नाही, हातामध्ये उभं राहायचं नाही. तर त्यांची मर्यादा आहे, आपण त्याचा आदर केला पाहिजे. इन जनरल तुमचं मत काय, की म्हणजे या गोष्टीवर असं जर बघायला झालं तर त्या लोकांनी सांगितलंच आहे ना की महिलांनी कीर्तन करू नये. तुम्ही कारणही सांगितलं तुम्हालाही, तसं आता याचं मलाही माहित नाही की ती योग्य अयोग्य, पण स्त्री एक प्रकारे फुलासारखी असते की काट्याकडे तर कोणी स्वतःहून जाणारच नाही. फुलाचं कामच आहे आकर्षित करणं. तर तो जो परमात्म्याचा दैवी गुणधर्म आहे तो तुमच्यामध्ये असतो, प्रामुख्याने स्त्रियांमध्ये असतो. आता ते जर समोर आपण जर म्हटलं तर त्या एका कारणामुळे कदाचित कीर्तनकारांनी जर साधू संतांनी आधी तो नियम घातला असेल. बरं, नियमही बाजूला ठेवू आपण. इन जनरल आतापर्यंत इतके झाली की संत समुदाय झाले, जनाबाई झाल्या, सखूबाई झाल्या, यांनी तर कीर्तन केली नाही. मग आजकाल ज्या मुली आळंदीमध्ये सुद्धा शिकतात, मी तर माझं पर्सनल मत आधी सांगतो की मला कीर्तनकार कुणीही असो, जर त्यांची साधना नाहीये आणि त्यांच्यामध्ये मात्र जर साधू भाव असेल, म्हणजे साधू भाव नाही, एक प्रकारे काय म्हणतो की मी कीर्तनकार आहे, माझे पाय अहम कुठलाही असला, तर ते कीर्तन जर तुमच्यामध्ये साधुता नाही तर ते कीर्तनकाराला काही अर्थ नाही वाटत. तसंच स्त्रियांनी पण आज आळंदीमध्ये जे आपण बघतो कलाकार म्हणून बिग बॉस मध्ये जातात, त्यानंतर ओरडणे, मग पुरुष असो की स्त्री असो, जर भक्तिभाव नाही तर ते कीर्तन कशाला, व्याख्याते बना, शर्ट पॅन्ट घाला, जीन्स घालून पण मुली व्याख्यान करतातच, तेही चांगलंच आहे. काय गरज आहे तुम्हाला किंवा मग गळ्यात विनाच पाहिजे? तुम्ही साधारणपणे व्याख्यान करू शकता, काय गरज आहे की तुम्हाला स्टेज पाहिजे? मग याबद्दल तुमचं काय मत आहे की स्त्रियांनी कीर्तन करू नये? आता याच्या मागे एका महाराजांसोबत मी याच्या आधीच बोलत होतो, त्यांनी सांगितलं की सुचिरभूतता आपल्या परमार्थामध्ये फार महत्वाची मानली जाते. तर त्या दृष्टिकोनातून पण नाही सांगितलं. तुमचं काय मत आहे की स्त्रियांनी मग या दृष्टिकोनातून स्त्रियांनी कीर्तन करावं की नाही करावं याच्यावरती टिप्पणी नाही, परंतु परमार्थ करावं. एक्झॅक्टली, नो डाऊट. त्याच्यावरती टीका नाही की तुम्ही कीर्तन करू शकता. मी करा म्हणूनही नाही म्हणणार आणि नाही करणं म्हणूनही म्हणणार नाही. करत आहात? मी करते पण आवड म्हणून करते, की एखादा कीर्तनकार म्हणून नाही करत. मी स्वतःला कधीच कीर्तन माझ्या बायोमध्ये वगैरे इंस्टाग्रामला युट्यूबला वगैरे कधी कुठं घेत नाही मी कीर्तनकार. मला कीर्तनकार म्हणायला आवडत नाही. मी सध्याच्याला माझं अकाउंट हँडल करायला दिलं, त्यावेळेस टाकलं होतं. आय थिंक माझ्याकडे आत्ता पण आहे ते. तर मला वैयक्तिक जर कोणी विचारतं, मी कथाकार म्हणते, मला मी कीर्तन कथाच्या बाबतीत पण तोच नियम लागायला नको का? नाही, मला असं वैयक्तिक असं वाटतं की मार्गदर्शन करताना मुक्ताई मातेने पण मार्गदर्शन केलेलं आहे. कीर्तन जरी उभं राहून नाही केलं परंतु मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन करायला मी स्वतःला कथाकार याच्याकरता म्हणते की मार्गदर्शन करते, कथेच्या माध्यमातून वगैरे भगवंताच्या कथे मी मार्गदर्शन करते. तर मी व्यासपीठावरती बसू शकतो, परंतु कीर्तनाबद्दल जे आहे ते मलाही कधी कधी योग्य वाटतं की महिलांनी कीर्तन करू नये. अच्छा, ठीक आहे, चला याच्यावर पुढे जाऊयात. कीर्तनकार झालं समजा, ह्या गोष्टीला धरून जसं मी शुचिरभूतता ही गोष्ट बोललो,
तुमचा मासिक धर्म, मासिक पाळी जे आपण म्हणतो, हा. तर यामुळे सुद्धा एक मानलं जातं की स्त्रियांना काही काही मंदिरांमध्ये त्यामुळे एंट्री नसते वगैरे, असं तो वेगळा हा. भाग झाला. हा. तर त्या गोष्टीला आपल्या धर्मामध्ये अपवित्र मानलं गेले. मात्र एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये हेही ऐकण्यात आलं की कुठल्या कथाकारांनी चुकून हेही स्टेटमेंट करून दिलं की ते मासिक पाळी असताना सुद्धा त्यांनी कथा केली. तुमच्या याबद्दल काय मत आहे की त्या गोष्टीला वाईट म्हणजे तसं दूर ठेवावं परमार्थापासून? नाही, माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपल्याला पिरियड्स येतात महिलांना, त्यावेळेस ब्लड खाली यायला लागलेलं असतं आणि मंदिरामध्ये जी एनर्जी असते ती वर चाललेली असते. म्हणजे आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जेवढं नामजप करतो त्यावेळेस बघायचं की एनर्जी आपल्याला जाणवते, तर ती एनर्जी वर चाललेली आहे, मग ती बॅलन्स राहत नाही शरीराचं, तर ते महिलांच्या शरीराला त्रास होते. त्याच्यामुळं मंदिरामध्ये प्रवेश निषेध असतो आणि जेवढा आराम करावा तेवढं चांगलं असतं. म्हणजे ते माझंही मत आहे की आराम करावं, कुठं जास्त मंदिरामध्ये जायची गरज नाही. आणि असंही नाही की मंदिरामध्ये गेल्यानं देवाचं दर्शन होतं, घरातही बसून देवाचं दर्शन होतं. हा. आणि करताना तुम्ही ही मर्यादा पाळता का? समजा चुकून जर कथा चालू असताना तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स वगैरे आले? नाही, ती माझं ते पूर्ण बॅलन्स माझं डेट मी माझी फिक्स असते, त्याच्यामुळे त्याच्या मी 4 दिवस आधी कथा घेत नाही, 4 दिवस नंतरही घेत नाही. म्हणजे मागं पुढे जर झालं तरी ते ऍडजस्ट व्हावं. महिन्यातलं एक आठवडा तुम्ही तारीख नाही घेत? काहीच नाही, मी आरामात असते त्या आठवड्याभर. मी फुल म्हणजे आराम त्याच्या मी अध्ययन करते, मग वाचन असं वगैरे ते करते मी, नामजप वगैरे असं. हातामध्ये माळ नसते माझ्या, काउंटर असतो, कारण की त्यालाही स्पर्श करायचं नाही वगैरे असं असतं की तुळशीची माळ हातामध्ये घ्यायला जमत नाही, मी त्यालाही मानते. इन जनरल माझंही मत असं आहे की आपण सुशीला जरी गेलो तरी सुद्धा पूर्ण हातपायवर तरी होतो. साधू महात्मे तर डायरेक्ट आंघोळच करतात. म्हणजे परमार्थ मार्गामध्ये जे डॉक्टर आहेत, जसं वैद्यक शास्त्रामध्ये डॉक्टर असतात, तर ते जसं त्यांचं आपण फॉलो करतो की नाही, तसं साधू संत जसं आपण परमार्थ मार्गातले ते पुरेपूर बाबा 100% त्यांनी स्वतःला डेडिकेट केले, तर ती लोक तर आंघोळच करतात. आपल्यामध्ये मग जी गोष्ट आपण आता ते रक्तस्राव तर नियमित असू शकतो, तर त्याच्यावर आपण काही 2-2 मिनिटाला आंघोळीला नाही जाऊ शकत. त्यामुळे तेवढ्या वेळात आपण एक प्रकारे अपवित्र असतो, शुचिर्भूतता पाळली नाही जात. नाही, ते आहे की त्या टायमिंगला कथा करणं या योग्य आहे, ही माझं मत आहे. त्यामुळे जर ते जर सांभाळलं, आता जसं मला महाराज म्हटले की बाबा त्यामुळे कदाचित कथा कीर्तन करण्याकरता बंदी आहे स्त्रियांना किंवा वर्ज्य मानलं गेलं, आणि त्यासोबतच मग ह्या गोष्टीमध्ये पण विलास वाढू शकतो स्त्रियांचा परमार्थात, प्रकट परमार्थात असण्यामुळे. तर तो आपण भाग बोललोच त्या गोष्टीला. आता आपण कथांमधला थिल्लरपणा. एका गावामध्ये मी कीर्तनाला एक परिक्रमेत असताना नर्मदा परिक्रमा करतो, तर एका ठिकाणी मी असताना तिथं महाराज होते, ते कथा करत होते, भागवत कथा. त्याच्यामुळे त्यांनी जे वाजवणाऱ्यांना एकदम उत्साहात आणलं, बोले जो नाचेगा नहीं उसके दो बाप. म्हणलं ठीक आहे, चला आनंदात बोलले गेले यांचं. असं काहीतरी त्यांनी हे केलं की काहीतरीच बोलले, जो उठके नाचेगा नहीं उसके भगवान नहीं, असं काहीतरी बोलले ते एकदम. मी उठून आपलं नाचण्याचा विचार करायला लागलो, तेवढ्यात त्यांचा तिकडचा एक पियानो मला तरी वाजवला. मी म्हणलं अरे बजावे तुझं लिपस्टिक वाला गाणं वाजवतोय. मग मला असं झालं शेट राव, एकदम रिमोट झालं. तर ह्या गोष्टीबद्दल काय वाटतं तुम्हाला? आजकाल कथांचं जे स्वरूप आहे, तुमची कथा कशी असते मी ऐकलेली नाही, तुम्ही याच्यामध्ये? माझ्या कथेमध्ये मी कधीही फिल्मी गीत वगैरे घेत नाही. माझ्या कथेमधले गाणे असे असतात की ते गाणे ऐकल्यानंतर डान्स मला वैयक्तिक असं वाटतं मी उठून खाली जाऊन नृत्य करावं, परंतु ती मर्यादा आहे की मला मांडी इकडे करता येत नाही. 4-5 तास जरी मला एका जागेत बसावं लागतं, त्यामुळे मी उठवू शकत नाही, परंतु माझ्या जागेवर मी डुलत असते. माझ्या कथेमध्ये वगैरे जे गाणे आहेत की जसं की भगवंताच्या जन्माला गवळणी म्हणती, गवळणीला कृष्ण झाला यशोदेला, खूप मस्त आहे ते. तिथलचा आनंद वेगळाच आहे. हे भजन असतात. त्याच्यानंतर काली कमली वाला मेरा यार, भगवान श्रीकृष्णाचं गाणे वृंदावनमध्ये खूप प्रसिद्ध गाणे ती. त्याच्यानंतर किशोरी कुशेचा इंतजाम हो जाए, हे सगळे जे याच्यामध्ये एवढा आनंद आहे की हे गाणे संपत नाही. हे गाणे संपत नाही. आणि मला नंतर कथाच, मला असं वाटतं की मी कथा पूर्ण करावी. मला भरपूर कथाकार म्हणतात की 7 दिवसामध्ये कथा करणं शक्य नाहीये. कसं शक्य नाही? तुम्ही गाणं कमी करून आपलं कथा जास्त सांगा तुम्ही. प्रवचनच भरपूर चालतात की कीर्तनामध्ये आपण कथांमध्ये मी असं ऐकलंय, मी जेवढं थोडं ऐकलं ना, चर्चाच भरपूर चालते कारण कथा पूर्ण करणं गरजेचं असते. मला वेळ पुरत नाही, तर मला कथेला वेळच पुरत नाही. मी खूप प्रयत्न करत कथाच टाइम असता वाढवायचा म्हणून, आणि माझा कुठलाही श्रोता वर्ग थांबणार असतो.
म्हणजे मी 2 लाखाचा सुरकीन 6.5 जरी सोडली तर जागचा हालत नाही तो. तर त्याच्यामुळे ती कृपा माझ्यावरती मस्त आहे की स्रोत जागचा हालत नाही. त्याच्यामुळं ते ठीक. माझे गाणे आवश्यकता सांगायचं नाही पडत थिल्लरपणा करण्याची. हा, मला गरज पडत नाही. आणि माझ्या कथेमध्ये नृत्य करण्यासाठी पण जे भजनं जी मूळ आहेत त्या भजनावरतीच मी असं हे रंग आणते की लोक उठून नाचतात. मला बाकीची गाणी घ्यायची गरजच पडत नाही कधी. मला आजपर्यंत कधीच पण मला इथून पुढे पडणार नाही गरज. तुमचा मूळ संप्रदाय कुठला? जर तुम्ही परंपरेशी संलग्न करण्याचा प्रयत्न केला जोडण्याचा, तर तुमचा मग संप्रदाय किंवा परंपरा मूळ जर म्हटलं तर मी नाथ संप्रदायाची. अच्छा. नाथ संप्रदायाची. आणि नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाशी जुळलेला आहे म्हणून मी वारकरी संप्रदायाची म्हणते. आणि नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय हा वेगळा नाही. कारण की निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे, माऊली वारकरी संप्रदाय. वारकरी भागवत संप्रदाय माऊलींनी सगळ्यांसाठी जो ओपन केला त्यामध्ये भक्ती आणि शास्त्र किंवा फिलॉसॉफी या गोष्टींची जोड देऊन यारे लहान सगळ्यांकरता खुला केला. सगळ्यांचे आहे यथाधिकार. आणि इथे दत्त संप्रदाय पण आहे. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि आपला वारकरी म्हणजे भागवत संप्रदाय, तिघ एकत्र आहेत. दत्त संप्रदाय म्हणजे एकनाथ बाबा, तर त्यांचं दत्त संप्रदाय म्हणतात ते. त्यांचे जे गुरु होते, तर तो तर आपला वारकरी संप्रदाय झाला म्हणायचा. मात्र तुम्ही ज्या कथा करता, कथाकार म्हणून, आता वारकरी संप्रदाय म्हटलं तर आराध्य साहजिकच विठ्ठल होईल ना. आणि विठोबा रुक्माई आपल्यामध्ये राधेबद्दल गौडने लिहिल्या, पण नामजप करताना किंवा भजन करताना तर विठोबा रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम ह्याच गोष्टी जास्त केल्या. तुकाराम महाराजांनी म्हणताना ज्यावेळेस म्हणले की गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वर देई संचरी राहील होते. आपलं जे गाथा आहे त्यातला पहिलंच आहे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस सदा माझे डोळे जडव तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया, भगवत तिथं तुकाराम महाराज म्हणू शकत होते की विठ्ठला पांडुरंगा, परंतु रखुमाईच्या पती म्हटलेले तिथं. माझं पहिलं कीर्तन याच अभंगावरती झालं. माझं पूर्ण 2 तास म्हणजे पंचपदी संपून माझं 2 तास 2-2.5 तास कीर्तन चाललं. 2 तास कीर्तन असतं पंचपदी सगळं धरून. माझं 2-2.5-3 तास कीर्तन चालू होतं. एवढ्या शब्दावरती रखुमाईच्या पती का, मी तोच प्रश्न धरला होता. पहिला जे माझं 7ला कीर्तन सुरू झालं, मी 11ला कीर्तन सोडलं होतं. तोच शब्द धरला होता की रखुमाईच्या पती तुकाराम महाराजांनी का म्हटलं. कारण की वडील एखादं काम ऐकत नसले, आपण ऐकून ते का पूर्ण करून घेतो. असं जर भगवंताकडून प्रेम पाहिजे, भगवंत डायरेक्ट देणार नसते, थोडा वेळ लावू शकतात, परीक्षा घेऊ शकतात. परंतु आईचं अंतकरण शेवटी ती मायाळू आहे. तर तुकाराम महाराजांनी रखुमाईच्या पती म्हणजे, कारण की आधी आई साहेबांना प्रसन्न करायचं, त्याच्यानंतर पांडुरंगाकडे जायचं, त्याच्यामध्ये रखुमाईचे पती म्हटलेले आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, पांडुरंग परमात्मा आहेतच आराध्य वारकरी संप्रदायाचे. रखुमाई माता आहेत, माता रखुमाई आणि राधाराणी मला तर वेगळे वाटत नाही, एकच आहेत ते. लक्ष्मीला जर परमिशन घ्यायला लागते म्हणजे वेगळेपणा आला ना तिथं. कारण की त्या द्वारकेमध्ये रखुमाई ना एकच आहे. कारण की आपल्या ज्या रुक्मिणी माता आहेत लक्ष्मी, त्यांनी विदर्भामध्ये जन्म घेतलेला, तिथून नंतर भगवान श्रीकृष्णाने पळवून नेलेले लग्न. मी तर खरी लव्ह स्टोरी हीच मानतो. राधाकृष्णाची लव्ह स्टोरी आहेच नाही. राधाकृष्णाचं जे आहे प्रेम पलीकडचं आहे, लव्ह स्टोरीच्या पलीकडचं. राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे स्टोरी नाहीये. राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण हे वेगळे नाही, एकच. कारण की कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेस राधाराणीला भेटण्यासाठी भगवंताच्या 16,108 पत्नी आल्या, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अशी लालसा होती की राधाराणी खूप देखणी असतील, दिसायला खूप सुंदर असतील, यदा कदाचित त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्यांचं नाव सारखं घेतात. द्वारकाधीश झाले तरी सुद्धा राधा राधा करतात, दिसायला सुंदर असत. रुक्मिणी माता, सत्यभामा माता सगळ्या आल्या, हातामध्ये गरम दूध होतं. तिथं ललिता सखी, राधाराणीच्या सखिया होत्या. त्यांच्या भगवंत ही भगवंताची पत्नी आहे का, ही भगवंताची ही आहे आपलं प्रेमिका आहे, ही राधा आहे की ही राधा आहे. तिथं मग त्या म्हणतात की आम्ही दोघी राधा नाही, राधा मध्ये बसलेल्या. मग सगळेजण मध्ये गेल्या, त्यांना पाहिलं. त्यांच्यानंतर एवढ्या सुंदर की त्यांच्या रूपाचं वर्णन रुक्मिणी मातेलाही करता आलं नाही, एवढ्या सुंदर होत्या. मग त्यांना असं वाटलं की यदा कदाचित सुंदर आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण प्रेम करत असतील. त्याने गरम दूध दिलं आणि म्हटले की हे भगवान श्रीकृष्णाने दूध दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे म्हणता क्षणी ते दूध घेतलं आणि हॉटेलला पिऊन घेतलं. ते गरमही उखळत आहे, पोळतही, जिभीला काहीच नाही त्यांचं, त्याने पिऊन घेतलं. मग तिथं त्यांना असं सगळ्या पत्नी म्हणले की थोडं काही ते वेगळं आहे, आपण गेलं पाहिजे इथून.
दर्शन घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्णांकडे गेले, आम्ही राधाला भेटलो वगैरे. भगवंत फक्त मान हलवत आहेत. परंतु ज्या पत्नी यांनी पाहिलं की चरणाकडे त्यांच्या भगवान श्रीकृष्णांच्या, तर पाय भाजलेले होते. तर रुक्मिणी मातेने असं जो विचार, सत्यभामा माता आहेत, ते पाय कसे भाजले? तर तुम्ही जे राधाला गरम दूध दिले आहे, त्याच्या हृदयामध्ये माझे चरण आहेत, त्याच्यामध्ये मी बसलेलो आहे, त्याच्यामध्ये ते मला त्रास झाला. तुम्ही तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तो त्रास मला झालेला आहे. तर हे वेगळे नाही की दोघ जण एकच आहे. राधा म्हणजे कृष्ण म्हणजे शरीर आहे, आणि त्या शरीरामध्ये जी चेतना आहे, जी शक्ती आहे, ती राधाराणी. बरोबर. याच्यामध्ये रुक्मिणी माईनी प्रेम केलं, त्याच्याकरता कृष्णाकरता छान झालं, जे काही होईल ते करून त्यांनी शेवटी कृष्णाने पण रुक्मिणीला पळून दिलं आणि लग्न केलं. रुक्मिणी आईनी कृष्णांना आय थिंक त्यांचं प्रेम निस्वार्थ होतं, कारण की फक्त भगवंताला कधी पाहिलं नव्हतं रुक्मिणी मातेने, कधीच पाहिलं नव्हतं. फक्त नारदांकडून ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण सर्वगुण संपन्न आहेत असे, म्हणजे पूर्ण कथा ऐकली होती. कथा ऐकून त्यांच्यावरती प्रेम झालं होतं. त्यांनी कधी देवाला पाहिलंही नव्हतं. फक्त एवढंच की भगवंत असे असे दिसतात, वर्णन ऐकलं होतं फक्त. त्याच्यानंतर शिशुपालासोबत लग्न जमलेलं रुक्मिणी मातेचं. त्यानंतर म्हणतात की मला याच्याशी लग्न नाही करायचं. मग काय करायचं, त्या उमा मातेच्या मंदिरामध्ये जातात, प्रार्थना करतात. ते सुदैव ब्राह्मणाद्वारे पत्र देतात भगवंतापर्यंत. ते पत्र पोहोचतं, भगवंत अपहरण करण्यासाठी तिथं येतात ना, अपहरण करून घेऊन जातात. आणि ते नंतर महाराष्ट्रामध्ये आलेले, विवाह केलेला द्वारकेमध्ये विवाह केला. परंतु तिथून नंतर इथं ज्यावेळेस रुसून आल्या इकडं रुक्मिणी माता. तिकडे आहे का रुक्मिणी माईचं मंदिर वगैरे द्वारकेत? तिकडं पण पूजा तर मोस्टली द्वारकाधीश राधेचं होतं. पण सगळ्या मंदिरांमध्ये राधा आणि कृष्ण असतात. तिकडे रुक्मिणी माई असते नाही, राधा कृष्णाचीच प्रतिमा असते. अच्छा, मलाही थोडस असं वाटतं की आमची रुक्मिणी माई का इथं आहे ना, इथं आहे का? पंढरपूर मध्ये आहे. इथं पण पाठीमागे ठेवून आले. नाही पाठीमागे त्या रुसून बसले, आणि रुसून बसलेले आहेत. बायकोच्या धाकामध्ये सरळ उभे आहेत. आम्ही आनंदामध्ये म्हणतो असता मस्करीमध्ये की तिकडे तर वाकडा असा उभारलेला आहे, पाय इकडे तिकडे, कंबर इकडे, पाय वाकडा, हाता इकडे असे केलेले. परंतु इथं चांगला मस्त कमरेत हात देऊन सरळ उभा राहिलेला. बायकोचा धागा आहे पाठीमागं, तो सरळ उभा. एक सोडून दोन्ही. राही म्हणजे राधा का? राही सत्यभामा मातेला राही म्हणजे राधा, आणि रखमाबाई सत्यभामाच्या. अशा 3 मूर्ती आहेत ना पांडुरंगाच्या. छान. तर पुन्हा एकदा मागे जातो. लोकांमध्ये मला एक कन्फ्युजन होतं की आजकाल फॅड झालंय किंवा इंटरनेटमुळे सगळीकडे आपण बघतो की राधा नाम वगैरे. काय माहित काय असो, पण मला असं वाटतं की ते कूल वाटतं, म्हणून सगळे मग मुली पण कंठीमाळा घालून, तिथं गंध लावून, किंवा मुलं पण राधा जपायला लागतात. त्यात वाईट काही नाही, योग्यच आहे. पण ज्यावेळेस कीर्तनकार किंवा ज्यावेळेस विठ्ठलाच्या परंपरेतले किंवा इथं ऑलरेडी असताना रामकृष्ण हरी एवढं इनप आहे. प्रेमानंदजी पण म्हणतात तर भरपूर काय माझ्या डोळ्यासमोर तेच भरपूर माझ्या तेच ऐकायला मला, कुछ भी नाम लो राम कृष्ण हरी, हेच वाक्य त्यांचं भरपूर मी ऐकलं. राम लो कृष्ण लो हरी लो. जर आहे ऑलरेडी तर मग का म्हणून नाही, एखाद्या नामावरती विश्वास असतो आपला, दृढ विश्वास. मी नाही, मला आता मी त्यांच्यासोबत, माझ्यासोबत मुली आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारला होता की आम्ही शंकर भगवंताचं नाव घ्यायचं की भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं, तिने मग कुणाचं नाव घ्यायचं? मी म्हणलं जो दुःखात आठवतो का त्याचं नाव कधीच घ्यायचं नाही, त्याचं नाव द्यायचं नाही. जो सुखात आठवतोय त्याचं नाव घ्यायचं. दुःखामध्ये सगळेजण आठवतात, दुःखामध्ये सांत्वना देण्यासाठी सगळेजण येतात. मी भरपूर असं ऐकलं की प्रत्येकाच्या दुःखामध्ये त्याचं दुःख कसं वाटून घ्यायचं. परंतु कुणी असं म्हणत नाही एखादं सुख कसं वाटून घ्यायचं. सुखामध्ये कोणी तोंडावरती हसतं, मी तुझ्या सुखामध्ये आनंदी आहे, परंतु तेवढा आनंद नसतो. आपल्याला वाटतं की याला एवढा आनंद झालेला आहे, मला एवढा आनंद का नाही. तसं मी म्हणत असते की जो दुःखामध्ये देव आठवतो त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी सुखामध्ये आठवतो त्याच्याकडे जावं. तुम्हाला कोण आठवतं सुख? मला हनुमान. टू बी ऑनेस्ट, मी सेवा भगवान श्रीकृष्णांची करते. मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करते, परंतु मला हनुमानजी आठवतो. आणि मी सेवा ही भगवान श्रीकृष्ण त्याच्यामुळे करते कारण की हनुमानची कृपा होती. अच्छा. कारण की शंकर भगवंताची पूजा केल्यानंतर जसं की प्रेमानंद महाराजांचं आपण उदाहरण आहे, कारण की ते काशीला होते आधी, त्याच्यानंतर त्यांच्यावरती राधाराणीची कृपा झाली. मला असं वाटतं की जर शंकर भगवंताची पूजा करतो साधक,
त्याच्यानंतर हळूहळू त्याला ना प्रेम प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्णावरती व्हायला लागतं. किंवा एखादा साधक भगवान श्रीकृष्णाची पूजा करतं, त्याची ओढ जास्त नंतर शंकर भगवंताकडे वगैरे तिकडे होते. कारण की एकमेकांना ते रामेश्वरम स्थापन ज्यावेळेस तर ज्यावेळेस हनुमानजीने विचारलं की रामेश्वरमचा अर्थ काय, प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की रामाचे जे ईश्वर आहेत ते रामेश्वरम आहे. शंकर भगवंत प्रकट झाले म्हणाले की नाही, ज्यांचे ईश्वर राम आहेत ते रामेश्वर आहे. तर हे दोघं एकमेकांना हे करतात. त्याच्यामुळे जर एखादा साधक माझ्याकडे येतात, आपण असं असतं की एखाद्याला आपल्याला वाटतं की एखाद्याच खूप चांगलं व्हावं आणि तो आपल्याकडे आलेला आहे, आपल्याला विचारतोय काहीतरी, आपल्याला वाटतं की नाही याला याच्यापेक्षा जास्त भेटावं. तर आपण काय करतो की आपल्यापेक्षा जास्त ज्याला नॉलेज आहे आपण त्याच्याकडे पाठवतो, त्याच्याकडे जातो, तुला जास्त नॉलेज भेटू शकतं किंवा त्याच्याकडून तुला जास्त ज्ञान प्राप्त होऊ शकतं, प्रेम प्राप्त होऊ शकतं. तर शंकर भगवंत म्हणतात की मी याला काय देऊ. तर सगळ्यात प्रेम आहे भगवान विष्णू, तू त्याच्याकडे जा. म्हणून ते त्यांच्याकडे सोपवून देतात. आणि भगवान श्रीकृष्णांचे तसे, भगवान विष्णूचे तसे की एखादा साधक जर माझ्याकडे येतोय तर माझे जे आराध्य आहेत ते याला जास्त प्रेम देऊ शकतात, म्हणून ते त्याच्याकडे प्रदान करतात. ते वेगळे नाही आहेत, ते एकच आहे. त्याच्यामुळं मला असं कधी नाही की लड्डू गोपालची पूजा करते, माझ्याकडे एक छोटी मूर्ती हनुमानजीची, बाल हनुमानजीची, तर मी त्यांची पूजा करते. हा, ते सोबत असं माझा जास्त विश्वास हनुमानजीवरती, कारण की कलयुग में वही आहे. ठीक आहे. सो माझ्या मध्ये हा प्रवास असतो प्रत्येकाच्या साधनेतला. देवाची जशी इच्छा असते तशी त्या स्वरूपाकडे आपल्या प्रवृत्तीनुसार घेऊन जातो. आता मी इथे चर्चा करणार होतो रामकृष्ण म्हणजे विठोबाची, ज्ञानोबा माऊलींची आणि वृंदावन राधा आणि कृष्णाची तुम्ही घेऊन गेलात हनुमंताकडे. काय हरकत नाही, छान. पण मला असं वाटतं की आता जसं मध्ये आले हे 3 बाल के धारी खाटूश्याम, आता एकदा ते फॅड आलं की लोक मग खाटूश्यामजींच्या मागे लागतील. हा ना, म्हणजे एखादा देव फेमस असलं की लोक तिकडे जातात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, हे योग्य आहे का चुकीचं आहे? नाही, ठीक आहे, देव शेवटी देव असो, खाटूश्यामलाही गेलं पाहिजे, परंतु मूळ सोडलं नाही पाहिजे ना. तुकोबराय म्हणतात की एक देव सोडून गाव घर. हा, ते मलाही म्हणतं की मूळ सोडून फांद्याला लटकू नये. मला ते आहे, मला कोणतरी म्हटलं होतं की मुळ्या सोडून फांद्याला लटकू नये बिनकामाचं. आपलं आराध्य जे आहे दर्शनाला जावं, आपण प्रत्येक ठिकाणी दर्शनाला जावं, परंतु आपलं मूळ सोडून नये. जे आपलं आराध्य आहे, ज्यांची आपण पूजा करतोय, ज्यांचं नामजप करतोय, ज्यांच्याविषयी आपली श्रद्धा आहे, त्यांना सोडायचं. असं आपल्या भरपूर जण लोक आपल्याला भेटत आहेत म्हणून आपण जे आपल्या पहिल्यापासून आहे त्यांना सोडून देणं अयोग्य आहे. जसं की आपले आराध्य आहे त्यांना कधी सोडायचं नाही. त्यांना सोडलं की आपला घात होतो. कारण की वाहतं पाणी ठीक आहे, परंतु आपल्याला जाऊन समुद्राला मिळायचं हे विसरू नये आपण. तुमचं कुठल्या ग्रंथांचा तुम्ही अभ्यास केला? रामायण, शिवमहापुराण, श्रीमद भागवत महापुराण आणि बाकी वारकरी संप्रदाय, संतचरित्र, ज्ञानेश्वरी. ऑन डिमांड झालंय. शिव महापुराण मला हे पूर्ण कळत नाही. जसं कीर्तनकारांची डिमांड वाढल्या तसं शिव महापुराण, कीर्तनकार पण शिव महापुराण करायला लागले. हो, मी आहे ते. अच्छा, असं. बरं, ज्ञानेश्वरी पुढे. ज्ञानेश्वरी आता सध्याच्या माझा गाथ्यावरती अभ्यास सुरू आहे, तुकाराम महाराजांची गाथा. कारण की प्रश्न लवकर सुटतात असं मला जाणवायला लागलं. त्याच्यानंतर प्रश्न लवकर सुटतात कशाने? गाथेमुळे. जीवनाचे प्रश्न. जर माझे जे मित्र आहेत त्यांनी एक वाक्य बोलले, ते गाथा लायकी दाखवून देतो. बरोबर आहे की आपण कोण आहे ते याची ओळख गाथा करून देतो. आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत. आद्य गुरु शंकराचार्यांनी ज्यावेळेस पुरस्कार प्राप्त केला, एकच शब्द की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, त्यांनी हे वाक्य म्हटलं होतं. परंतु तेच आद्य गुरु शंकराचार्य म्हटले होते की आपण कोण आधी ओळखायचे. कोहम कथमिदम जातम को वही कर्तास्य विद्यते. मी कुठून आलेलो आहे, कुठं जाणार आहे, माझं कार्य काय, हे ओळखणं फार गरजेचं आहे. आणि ते ओळखल्यानंतर वारकरी संप्रदायाचे संत म्हणतात की उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्याच्यानंतर आधी स्वतःला ओळखायचे, त्याच्यानंतर देवाला हे करायचं. आपण आधी जाऊन घंटी वाजव, देवा तू उठ, आधी स्वतःला उठवायचं. मला मंदिरामध्ये गेल्यानंतर घंटी वाजवण्याचा एक मूळ उद्देश असतो की आधी स्वतः जागे हो, त्याच्यानंतर देवाला उठव. ते हे आहे की आता सध्याच्या गाथेवरती अभ्यास सुरू आहे माझा, कारण की ती प्रश्न लवकर सुटतात माझे. त्याच्यामुळे किती म्हणजे असं काही अर्धा झाला, 20% नाही, असं नाही. गाथा पूर्ण वाचून काढलेले, पारायण केलेले, परंतु रोज
एक अभंग, 2 अभंग, 3 अभंग, जेवढे होतील तेवढे अभंग वाचायचे. त्याचा भावार्थ. असा एखादा आवडलेला अभंग, रिसेंटली ऐकलेला अभंग? माझा सगळ्यात जास्त आवडतीचा अभंग ज्याच्यावरती मी पहिलं कीर्तन केलं होतं, सदा माझे डोळे जडव तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. याच्यावरती माझं व्याख्यान पण भरपूर वेळ चाललं होतं. मी त्याचं निरूपण पण खूप सुंदर केलं होतं. माझा आवडतीचा अभंग तो आहे. गाथा उघडला की पहिल्या पानावरती तो अभंग दिसतो, सदा माझे डोळे जडव तुझी मूर्ती, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम. खूप सुंदर अभंग आहे तो. तर माझ्या सगळ्यात आवडता अभंग तोच आहे. मूवी बघितलाय सांग तू जरा, प्रभातचा जुना? मी मूवी पाहत नाही. अच्छा, कुठलंच नाही? टीव्ही, नाही. वेब सिरीज नाही? घरामध्ये टीव्ही आहे. मी लास्ट मूवी जो पाहिला होता देऊळ बंद, ते पण घरच्यांनी खूप हट्ट केलं आपण बघूया सोबत म्हणून. देऊळ बंद पाहिलं होतं, ते पण जुना मला. आता 2 का काहीतरी निघलेला आहे, ते नाही. तो खूप, आणि ते लॉकडाऊन मध्ये पाहिलं होतं. अच्छा. तुम्ही न्यूज वगैरे फॉलो करता? जास्त नाही. सोशल मीडिया, मोबाईल वगैरे पाहते. मोबाईल मध्ये स्क्रोलिंग होतं थोडंफार? हा. अच्छा, त्यातनं भरपूर गोष्टी आहेत. ते माझं आहे. मला टेन्शन आलं की मी बिनकामाचं असं स्क्रोल करायचं, बघायची नाही, रिलीज ते बरोबर ढकलायची. त्याच्याने टेन्शन वाढतं. हा, ते मध्ये ते निघलं होतं कोणतं तरी, ते Epstein Files. त्यावेळेस खूप मला माहित नाही, मी स्वतः डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी काय सुरू मला. मी 2-3 दिवस मी असे होते, मला जेवणही करू वाटत नव्हतं त्यावेळेस. मी नंतर ज्ञानेश्वरीचा आधार घेतला होता. ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यानंतर. मोबाईल चक्क बंद केला मी. एवढं टेन्शन आलं मला त्या गोष्टीचं. हे बघा, मी शंका घेतोय, कदाचित माझा काय असेल ते असेल. शंका तर कोणाने पण घेतली, काय माहिती घेतली की नाही. मी म्हटलं ना, मी स्वतः कन्फ्युज, किंवा मला जाणून घ्यायचंय, मला काहीच कळलेलं नाही अजून. तर देव आहे किंवा नाही, तुम्हाला काय वाटतं? देवाचा अनुभव घेतलाय का तुम्ही? अनुभूती घेतली की आहेच म्हणून गॅरंटी आहे तुम्हाला? देव आहे. मी एक वाक्य कीर्तनामध्ये म्हणत असते की देव आहे की नाही याच्यावरती जर विचार करत बसलो की आपला नायनाट होणार. देवाला आपण मानू अगर ना म्हणून त्याला काहीही फरक पडणार नाहीये. तुम्ही आहे जरी म्हणता तरी त्याला तेच वाटणार आहे, नाही जरी म्हणलं तरी त्याला काही वाटणार नाही. हा, परंतु आपण मान्याने ना मान्याने त्याला काही वाटणार नाही. परंतु त्याने जर आपल्याला मानणं सोडून दिलं, आपल्या घरापुढे गर्दी होणार, 4 खांद्यावरती आपण उठून निघणार. देवाला न मानणं किंवा आहे ह्या गोष्टींचा जर देवाला मानणं, मी हे काय म्हणते, मी नास्तिक जरी असला ना तरी तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवत नाही. कर्म फिरून येतं आणि कर्माला, देवाला माना अगर नाका मानू, काही घेणं देणं. म्हणजे आपण जर देवाला मानत नसतो आणि चांगले कामं करतोय तर देव प्रसन्न, आपल्याला ते कर्माची फळं देणार आहे. तो भले तुम्ही देवाला नका मानू. ऐकायला असतं की देवाला खूप मानतं कर्म चांगले नाही त्याचे, तर ते देव प्रसन्नही होणार नाही, त्याला त्याच्या कर्माची फळं भेटणार आहे त्याला. आता आळंदीचे आपण प्रकरण ऐकतोच, संस्था आहेत वगैरे, भरपूर गोष्टी आहेत की आळंदीचं नाव त्याच्यामुळे बदनाम झालेलं, त्या संस्थेमुळे, ते कार्यामुळे असेल. तर ते देवाच्या नावाखाली धंदा सुरू केला त्यांनी, संस्था टाकणं असेल, हे म्हणजे योग्य ज्ञान पोहोचण्याच्या ऐवजी बाकीचे सुरू झालेले आहे. विषय भरकट आहे, पण हा मुद्दा तर सगळीकडेच लागू पडतो की ज्या ठिकाणी कथा आहेत, कथा कीर्तनकार बघतो. आता ते वृंदावन मधला एक किस्सा झाला की एक तर त्यांनी भरपूर महिलांना फसवलं. मग असं नाही होत का? मग शंका नाही येत का की तुम्ही देवाचं नाव घेता तरी तुमची बुद्धी जर पवित्र झाली नाही? आपण जे भरपूर जे साधक बघतो की अशा साध्वी आहेत किंवा महिला काय आणि पुरुष काय, त्यातल्या महिलांचं एक बघण्यात जास्त येतं की त्यांचं मग गुलचीची बॅग, हे ते अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. इतकं करून जर त्यांची बुद्धी ठिकाणावर नाही आली, इतक्या वेळा तुम्ही कथा करून जर तुमच्या मनामधनं रागलो नाही घटला, तर मग कसं करावं माणसाने? ते स्वतःवरती खर्च करणं तर त्यांचा विषय राहिला, परंतु देवाच्या नावाखाली जर आपण व्यापार करतोय ते चुकीचं. म्हणजे देवाचं नावाचा प्रचार करून त्याच्या बदल्याचं काही घेतोय. आणि ती बॅग आय थिंक देवी फक्त गमतीत बोलतोय, त्याचा अर्थ हे नाही की त्या व्यक्तीला पर्टिक्युलरली बोलतोय. माझं असं म्हणणं, ज्यावेळेस तुम्ही ऐश्वर्य म्हणजे देवाचा ऐश्वर्य भाग वेगळा, पण ज्यावेळेस तुम्ही कामिनी कांचनी या गोष्टीमध्ये अडकता, त्या कथांचा व्यापारीकरण ज्यावेळेस झालं किंवा कीर्तना आळंदीतल्या लोकांकडनं किंवा जे काही कीर्तनकार किंवा आपण म्हटलं संस्था चालक आहेत यांच्याकडनं ज्या चुका होतात
कर्मावर होतो आपण, की कर्म जरी देवाला जरी मानलं, देवाचा तसा वेश जरी धारण केला तरी सुद्धा तुम्ही कर्म जर वाईट असले तर ते वाईटच आहे. त्याच्यावरून आपण तुका म्हणे ऐसा केसा होय संत टाळले चित्त काम करू. हा, हा. तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती वर्णन केलेलं आहे की ज्याच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आहे तो संत कसा, तो साधक कसा. त्याच्यामुळे जर एखादा साधक म्हणजे कथाकार कीर्तन करायला त्याच्या मनामध्ये लोभ आहे, द्वेष आहे, तर असं वाटतं का तुम्हाला की हे लोक यांचं भली कथा करत असतील पण त्यांच्या मनात कथा चालत नसणार, नामस्मरण घडतच नसणार, म्हणून ही लोक चुकीच्या दृष्टीने जातात, मार्गावर जातात? होऊ शकतो. कारण की नामात तर बल आहे ना. हा, ते कधी कधी होतं की प्रसिद्धी भेटायला लागलं. माझं ते होतं की ज्यावेळेस गर्दी जास्त होते म्हणजे कथेला, त्यावेळेस लोक जास्त यायला गेले असतात, त्यावेळेस माझ्या आईला म्हणत असते की मी झोपले म्हणून सांग, मी रूम मध्ये असते, माझं जप सुरू, मी जास्त म्हणजे कथा असल्यानंतर किंवा असंही घरी आहे मी भेटणं थोडं टाळते, खूप टाळते. तुम्हाला असं वाटतं की जर जास्त भेटायला लागल्यानंतर नामजप करू, कारण की बोलणं जास्त होतं माझं, म्हणजे त्याचे प्रश्न असतील, त्यांचं काही असेल, त्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जातो. त्याच्यामध्ये मी अध्ययन करू शकते, वाचन करू शकते, नामजप करू शकते. मी लोकांना भेटणं खूप टाळते. कथेमध्ये भेटते, परंतु घरी असल्यानंतर इतर तर कुठं असल्यानंतर मी असं सहज सांगून देते की मी झोपलेले असते किंवा काहीतरी काम करते म्हणून सांगा, भेटू शकतो. तुम्ही साधक आहात की उपदेशक आहात? साधक. अच्छा, उपदेशक. असो, तर काय आपला मुद्दा हा होता की जरी आपण कथा म्हणजे कर्मावर जरी तुम्ही देव मानत नसलात तरी तुम्ही कर्म चांगले कर्म करत राहा. याच्यामध्ये एक हा प्रश्न निर्माण होतो. मी ऍक्च्युली हे म्हणत होतो की ज्यावेळेस आम्ही इकडं विज्ञान वगैरे फॉलो करतो, न्यूज फॉलो करतो, मग सायन्सच्या गोष्टी येतात, मध्ये कोणी तर्क करतो, कोणी कुतर्क करतो, त्याच्यामध्ये भरपूर वेळा शंका कुशंका येतात. मात्र तुम्ही ह्यापासून दूर असल्यामुळे तुम्हाला कदाचित फारच तेवढं नॉलेज आहे. पण तुमच्या मनात शंका नाहीत का कधीच? कधीच नाही. मला कधी त्यावर शंका नाही आली. राग येतो कधी कधी, जर एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली ना मग राग येतो, तो राग साहजिक आहे देवाकडून. तर मी साहजिक सरळ म्हणत असते. कधी कधी रडू येतं, मग ती देवाकडं रडणंही असतं, डोळ्यामध्ये असतं. मी 4 चौकात कधी रडत नाही. माझं जे रडणं असतं रूम मध्ये असतं, रूम मध्ये भरपूर रडून घ्यायचं, त्याच्यानंतर हसत उडायचं. रडताना तुम्ही कृष्णाशी बोलता का म्हणून तशी आधी सांग, नाहीतर मी माऊली पांडुरंगाला सांगणार. नाही असं नाही. जर ज्या वेळेस खूपच गोष्ट मनाला लागली असते तर त्याच हनुमानजी पुढे होते की आता मला काहीच नाही, मला प्रचंड त्रास झालेला आहे, त्याच हनुमानजी पुढे रडते. आणि थोडं बहुत झालेलं भांडायचे वेगळे झालेले तर एखाद्याने फार कुतर्क केला, जसं ते कोणते तुमचे साहित्यिक की जे म्हटले वृंदावन आपलं हे उचललाच नाही, पर्वत उचललाच नाही कृष्ण, किंवा एखादा आता जसं एक संस्कृत प्राध्यापक आहे, त्यांनी काही अशा गोष्टी केल्या की पूर्व जे काही विद्वान किंवा शोध आहे ते सगळे खोटे, तसं काही नाही वगैरे वगैरे. किंवा एखाद्या वेळेस देव आहे की नाही या गोष्टीवर चर्चा, सायन्स काय म्हणतं, अशा गोष्टी ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आमच्या हलक्यांचं थोडंफार देवावर माझी माऊलींवर श्रद्धा नाही हटत. मी शेवटी गप्पा मारायला माऊलींशीच बोलणार, ज्ञानोबा माऊलीकडेच जाणार, तो भाग वेगळा. मात्र मनामध्ये कधी कधी कुशंका येते. जेवढा आपण ह्या गोष्टींच्या जवळ जातो ना संसाराच्या, तसं परमार्थ कधी कधी दूर हटल्यासारखं वाटतं. आम्हाला अशा शंका येतात, पण तुमचं भाग्य कदाचित तुम्हाला तशी गोष्ट येते. मला प्रश्न तुम्ही म्हटलं की आता ते भगवंताविषयी जर एखाद्याने तर्क केला, जर मला एखादा म्हणणं देव नाहीये तर मी त्याला असं म्हणत असते ठीक आहे तू नाही म्हणतो तर मी प्रश्न उत्तर देत. तुमचा अनुभव आहे? हा, माझा अनुभव आहे. मी त्याला म्हणून उत्तर मी का देताना उत्तर की देव नाही म्हणतो, मी त्याला उत्तर कशामध्ये देऊ? तो जर माझ्या लाईन मधला नाहीयेच तर मी त्याला बोलणे टाळते. आता जे व्यक्ती मला म्हणते की देवाने बोलून परत उचलणारे देव नव्हते, ते काल्पनिक सगळं आहे. आम्ही 2 तास सगळेजण बसलो, तर 2 तासामध्ये एक शब्द मी तोंडात काढला नव्हता. मी फक्त तेव्हा तोंडाकडे बोलत होते, तो बोलत चाललेला, मी फक्त तोंडाकडे बोलते, ऐकून घेते. माझं काउंटर खाली होतं, माझा जप सुरू आहे, तुम्ही बोलत राहा, मी ऐकून घेते. कसं आहे की माझं मी डोक्यात असं केलं की तो म्हणतोय मुंगीने हाती उचलला त्याच्यामुळे मी जास्त मी पडत नाही, उत्तर द्यायचे नाही त्यांना. तर तुमचे गुरु संप्रदाय इकडे, मात्र तुमचं अध्ययन वृंदावन. थोडस कदाचित पुढे जाऊन अजून चांगलं उत्तर आम्हाला 1-2 वर्षात ऐकायला मिळेल. तुम्हाला जर कळलं की तुम्ही 3 दिवसात तुमचा मृत्यू आहे, पुढचे 3 दिवस, त्यावेळेस तुम्ही काय करा त्या 3 दिवसात?
मला 3 दिवसामध्ये कंटिन्यू कथा करायला आवडेल. जसं की माझे जे ज्यांच्याकडे मी भागवतचं अध्ययन केलं, दीक्षा वेगळी अध्ययन वेगळं, ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं त्यांचं अखंड पारायण सुरू असतं. अखंड पारायण सुरू असतं. तसं मला मग जर मला असं वाटलं की 3 दिवसानंतर मी मरणार आहे, मला 3 दिवसानंतर अखंड पारायण करायचं. मला वाटलं की या क्षणाला मी मरणार आहे, त्यावेळेस माझं पारायण सुरू असतं. मी ज्यावेळेस कथा शिकले होते त्यावेळेस मला माझ्या आईने विचारलं होतं की काय करायचंय आता. मग नंतर मला भरपूर जण विचारले की तुला मृत्यू कसा पाहिजे. आमच्या कथाकारांमध्ये अशा चर्चा, तुला मरण कसं पाहिजे. तर मी म्हटलं की मला व्यासपीठावर मरण पाहिजे. म्हणजे मी कथा करते त्यावेळेस मला मरण, मी ते गेल्यानंतर चालू नाही. तर ते की मी मरताना जर 3 दिवसामध्ये जर माझा मृत्यू होणार असेल त्यावेळेस मी कथा करायची त्याची. डिप्रेशन, तरुणाई ह्या आता जे आपण बघतो, तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती जास्त करून कथाकार आहेत की इन्फ्लुएन्सर्स आहेत? नाही असं काही नाही, दोन्ही. मग तुम्हाला यांच्यामध्ये काय जाणवतं असं की आजकालच्या तरुणांमध्ये काय विशेष काय कमी किंवा त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे, असं काय त्यांना काय सल्ला द्याल? मी नेहमी म्हणत असते की आपलं श्वास कमी आणि विचार जास्त झालेले. एका श्वासामध्ये 4 प्रश्न आहेत तयार. मी जर एखाद्या गावामध्ये गेले तिथे एखादी युवती किंवा एखादा युवक आला त्याचे खूप प्रश्न असतात प्रचंड, उत्तर त्याच्यापाशीच आहे. मला तर प्रश्नही विचार, उत्तर पण तोच देणार आहे. मी जर थोडं फिरून जर त्याला बोलले तर उत्तरही तोच देते, परंतु गोंधळले. मी माझं तेच वाक्य असतं की श्वास कमी झालेले आणि विचार जास्त झालेले. त्यामुळे विचारांवर थोडं कंट्रोल केलं, मेडिटेशन, थोडंसं शांत राहायचं, काहीच नाही बोलायचं, श्वासावरती केंद्र. नामजपही करू नका तुम्ही. श्वास आत जातो बाहेर जातो त्याच्यावरती लक्ष द्या. आपण सकाळी पहाटे माझ्या बाबांना अनुलोम विलोम, मला ते करायला लागून झोप लागते. माझ्या बाबांना सारखं मला ते करत जा, परंतु मला झोप लागते. काय मी आंघोळ करून जरी बसलेली असेल तरी मला नंतर अशी झोप लागते, नंतर मी 2 तास उठत नाही. माझं सेल्फचा फेवरेट असं असेल ना. हा, त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वतःसाठी टाइम दिला पाहिजे. आजच्या विचार कमी प्रश्न करायचा. त्यांच्याकडेच आहे, उत्तर पण त्यांच्याकडेच आहे. मोटिवेशन स्पीकर्स येणार आहेत, आज हे उद्या ते, आज मी येतो उद्या दुसरं कोणतरी येणार आहे, परंतु ते तेच बोलणार जे तुम्हाला माहिती. मी तेच बोलते की तुम्हाला माहिती. मला प्रश्न जर विचारले तर त्यांना माहिती आहे मी काय बोलणार आहे, परंतु माणूस आज या विचारत आहे की मला कोणतरी सांगावं की तू हे कर, मग मी ते करतो. तसंही की प्रश्न आपल्यापाशी आहेत, उत्तरे आपल्यापाशी आहेत, तर एकदा स्वतःशी संवाद साधायचा. बरं, मी विचारायचं राहिलो, कथा करायची तुम्हाला 3 दिवस, शेवटी कुठला ग्रंथ? कृष्णकथा. कृष्णकथा? आता तुम्ही रामकथा म्हटलेलं की रामकथा आवडते. नाही, कृष्णकथा. अच्छा, रामकथा जरी आवडत असेल तरी श्रद्धा. कृष्णकथा. कारण की भगवान जे हनुमान जे आहेत ते वृंदावनमध्ये वगैरे माकड जास्त आहे तिथं, म्हणून मला तिथे जास्त हनुमानजीवरती ओढ जास्त आहे. कारण की भगवान श्रीकृष्णाचं वास्तव्य आहे तिथं, म्हणजे तिथं बसलेले आहे, तिथं विराजमान आहे, परंतु हनुमानजी तिथं प्रत्यक्ष आहे. माकडं भरपूर आहेत तिथं. त्याच्यामुळे मला असं आहे की मी म्हणते राम आणि कृष्ण वेगळे नाही. मला रामकथा, हनुमानजीची कथा आवडते, परंतु मला असं वाटलं मी मरणार आहे, मला भागवत महापुराण कथा करायला आवडते. असो, तर भरपूर गोष्टी आपल्याला डिस्कस झाल्या, भरपूर गोष्टी तुमच्याकडनं कळून घ्यायलाही, मुद्दे तर भरपूर आहेत, अजून गप्पा आपल्याला करता येतील. माझ्यामध्ये उशीर झालाय, वेळ झालाय, तर आपण इथं आता संपवू. काही मनात प्रश्न तुमच्या मनात आहे का? तुम्हाला काही बोलावं असं वाटतं एखाद्या मुद्द्याचा समारोप करत? मी बसली तर पहाटे 4 वाजते. काय माझे प्रश्न जर निघले तर माझे पहाटे 4 वाजतील. ते आपण निवांत ऑफ कॅमेरा करूया. असो, तर अशा प्रकारे आपल्याला आज जो कव्हर पेज असतं किंवा इंस्टाग्राम प्रोफाईल असते त्या पलीकडे काय व्यक्तिमत्व असतं किंवा त्यांचं मत असतं. तुमचं इंस्टाग्राम कोण मॅनेज करतं? तुम्ही स्वतः करता की कोणीतरी? आता सध्याच्याला माझ्याकडे आहे. त्याच्यावर लिहिलंय की संत साहित्य, संत साहित्य अभ्यासक. याचा अर्थ काय होतो? अभ्यास झालेला आहे की करत आहे? करत आहे. सो ह्या सगळ्या शब्दांच्या पाठीमागे कोण आहे त्या व्यक्तिमत्वासोबत आपण बोललो. काही आपल्या शंका होत्या त्याही आपल्याला कळल्या. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? ह्या गप्पा कशा वाटल्या? या व्यक्तिमत्वाबद्दल, गीताजींबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यांची सोशल मीडिया प्रोफाईल्स आहेतच.
तुम्हाला पॉडकास्ट मधनं अजून काही प्रश्न अशा तरुण कीर्तनकार किंवा कथाकार किंवा कुणाही साधूंबद्दल जाणून घ्यायचं असेल, कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. कसा वाटला पॉडकास्ट तेही कळवा. तुम्हालाही आपण पुन्हा लवकर भेटूयात. नेक्स्ट टाइम मे बी नेक्स्ट प्लॅन किंवा वेगळा पॉडकास्ट वेगळ्या विषयावर आपण करू शकतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.